नमस्कार. कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा या मंचावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत एका खास पाहुण्याच्या घरी. असे व्यक्ती जे अँकर आहेत, सूत्रसंचालिका आहेत, ज्या अभिनेत्री आहेत, ज्या डॉक्टर आहेत आणि याच्या पलीकडेही सर्व गुण संपन्न अशा उज्ज्वलाताई वनवे यांच्या घरी. नमस्कार ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे कलाकारांचा बालेकिल्ला या मंचावर. नमस्कार, खूप खूप नमस्कार. आणि सगळ्यात आधी तुझे खूप आभार की कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा या पॉडकास्ट मध्ये तू मला मुलाखत घेण्यासाठी बोलवलंस, त्याबद्दल तुझे खूप आभार. धन्यवाद ताई. तुझे खूप अभिनंदन. थँक्यू की तू इनिशिएटिव्ह घेतलास की बीड मध्ये जे कलाकार आहेत त्यांचं सगळ्यांचा एकत्र डाटा असावा, यासाठी तू इनिशिएटिव्ह घेऊन हे काम करतोयस, त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि ह्या कार्यक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर ताई, कशा आहात तुम्ही आणि आजकाल काय सुरू आहे आयुष्यात तुमच्या? मी खूप छान आहे. आयुष्यात चालू आहे, माझं क्लिनिक चालू आहे. आता डिसेंबर मध्ये आम्ही राज्यनाट्याला एक नाटक केलं, उंच माझा झोकागं, शैलेश गोजमगुंडे यांचं. आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलाचं लग्न पण केलं. अरे वा वा. असं म्हणजे सध्या तर बिझीच आहे. ओके. आता तुम्ही अभिनेत्री, अँकर आणि डॉक्टर या तिन्ही भूमिका एकत्रित कशा सांभाळता बरं? सोपं असतं, कारण एक स्त्री जसं लिहिलं या घर सांभाळते, मुलं सांभाळते, स्वयंपाक पण करते, पै पाहुणा पण बघते, सणवार पण साजरा करते, हे एक स्त्री करू शकते. मल्टीटास्किंग असते कुठली स्त्री. तसंच आहे हे पण. कारण तुम्ही पेशंटशी बोलता तर ते एक प्रकारचं माझ्या दृष्टीने तरी सूत्रसंचालन असतं, कारण माझे अर्धे पेशंट माझ्या बोलण्यानेच बरे होतात. बहुतेक ते सूत्रसंचालनाच हे असेल, फलित असेल असं आपण म्हणूया. आणि अभिनयाचं काय असतं की ते तुमच्या आत असतं. ते कुठेतरी आता तुम्ही हे करताय म्हणून ते करू शकत नाही असं नाही होऊ शकत. आणि ते परीक्षण झालं असतं, पेशंटला मी म्हणजे बघत असते ते कसे बोलतात, काय करतात, त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि सूत्रसंचालन आणि हे सगळं एकमेकांशी मला असं वाटतं रिलेटेडच असतात. माणसाच्या बाबतीत जेवढ्या घटना घडतात ना ते एकमेकांशी रिलेटेड असतात. असं पण वेगळं नाही करू शकत ना, हा संसार वेगळा, तुम्ही वेगळं, दवाखाना वेगळा, कला वेगळी, असं नाहीये. माझ्यासाठी सगळं एकत्रच आहे. त्याच्यामध्ये सोपं आहे माझ्यासाठी सांभाळणं. बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत तुम्ही असंख्य एकांकिका, असंख्य नाटकं केली आहेत, बऱ्याच मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं आहे. तर तुमची सुरुवात आपण थोडस लहानपणाकडे जाऊया तुमच्या, की लहानपणी कुठून कोणाचा प्रभाव होता, कुठला असा प्रसंग होता की ज्या वेळेला तुम्ही थिएटरशी एकरूप झाले किंवा थिएटरमध्ये तुमची एंट्री झाली आणि जिथून हा प्रवास सुरू झाला तुमचा, असा पहिला प्रसंग लहानपणीतला कुठला आठवतो? पहिला जो प्रभाव तर कुणाचाच नव्हता, कारण घरात तर बिलकुलच कलेचं वातावरण नव्हतं. वडील जज होते माझे. त्याच्यामुळे ते असं अभ्यास करावा, डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं त्यांच्या दृष्टी. आणि तेव्हाचा काळही तसा होता रे, की फार काही कलेला प्रतिष्ठा नव्हती. उलट वाईट यांनी बघितलं जायचं आणि घरातही तसंच थोडीशी पुरुषप्रधान संस्कृती, वडील फार असे कडक होते. त्याच्यामुळे मग ते कला वगैरे तर घरात नव्हतीच. आई साधी गृहिणी होती, खेड्यातून आली होती. तिची अपेक्षा असायची अभ्यास करावा आणि उरलेल्या वेळा तिने घरी काम करावं. पण मला माहिती नाही, देव देतो एखाद्याला, ते आत्मच असतं. मग हळूहळू मी शाळेमध्ये सुरू झालं ते. काही नाही, माहिती नाही की माझं व्यक्तिमत्व असेल किंवा काय असेल, की थोडं अट्रॅक्ट होण्यासारखं, की खूप जणांना मलाच निवडलं जायचं. किंवा डान्स करताना मी सेंटरला असायचे. नाचरे मोरा अगदी पहिलीत केलं होतं तेव्हा मोर मी होते. किंवा मग चौथी मध्ये गेल्यानंतर एक भाषण त्यांनी मला दिलं होतं. फार काही माझ्या डेअरिंग नव्हती, मी सगळं आकाशात बघूनच केलं, पण पाठांतर चोख होतं, व्यवस्थित केलं. असं करत 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 ते हळूहळू. मग नृत्याची एक मला आवड होती बघ, म्हणजे शाळेत जेवढे नृत्य बसवले जायचे ना ते सगळ्यामध्ये मला घेतलं जायचं, कारण माहित नाही म्हणजे मी चांगली करते वगैरे असं काहीतरी असेल. एक खराडे सर म्हणून होते आमचे, ते मात्र मला प्रत्येक नृत्यात घ्यायचे आणि मध्ये सेंटरलाच असायचे मी. हे वैशिष्ट्य होतं शाळेमध्ये. शाळेमध्ये तसं की नाटक वगैरे केलं नाही, नाट्यछटा वगैरे केलेली मला आठवते काहीतरी. ते गॉगल विगल घालून, अगं आपल्याला अमिताभच्या पिक्चरला जायचं काहीतरी होतं आणि भरपूर शिट्ट्या आल्या होत्या. तेव्हा शिट्ट्यांचा अर्थ कळत नव्हतं, कारण भारत 8वी 9वीला असेल, पण आल्या होत्या खऱ्या. बीडला झालेलं नाही, नगरला, अहमदनगरला. म्हणजे माझं मूळ गाव खेडा आहे, पण आम्ही लहानपणीपासून मी तेव्हाच अहमदनगर, आत्ताच अहिल्यानगर, तिथेच माझं शिक्षणही तिथेच झालं आणि लहानपणीपासून मी तिथेच राहिलेली. आता तिथलं हे होतं, घरात जरी वातावरण नसतं ना, पण आजूबाजूचं वातावरण फार सांस्कृतिक होतं बघ. नगरमध्ये सांस्कृतिक चळवळ
खूप तेव्हा सुद्धा म्हणजे तुला सांगते राज्यनाट्याला 20 म्हणजे 25 एंट्रीज असायच्या एवढा. आणि इतक्या खूप संस्था होत्या की ज्या फक्त नाट्य क्षेत्रालाच वाहिलेल्या होत्या. असं खूप चांगलं वातावरण, सांस्कृतिक वातावरण होतं नगरमध्ये. आणि त्याचा फायदा मला झाला. म्हणजे 11वी-12वीला पण 11वी-12वीला नाटक वगैरे नाही केलं मी, पण कॉलेजमध्ये असताना जेवढ्या स्पर्धा झाल्या होत्या ना, वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन, निबंध, वादविवाद, सगळ्यात पहिली होते मी. अरे बापरे. आणि नाटकाशी याच्याशी संबंधित म्हणशील तर जे आयुर्वेद कॉलेजला, म्हणजे मी डॉक्टर आयुर्वेदिक आहे, BAMS आहे. आधी पुण्याला ऍडमिशन घेतलं होतं, पण मी नंतर नगरला ट्रान्सफर करून घेतली. तर तिथे एक देशपांडे वर्सेस कुलकर्णी म्हणून एक एकांकिका मी बसवली होती. तर ती सप्तरंग थिएटर्स म्हणून आहे अहमदनगरला, श्याम शिंदे म्हणून आहेत. तर त्यांच्याकडनं ती घेऊन आम्ही बसवली होती. तो बघायला आला होता आणि त्याच्या लक्षात आलं की या मुलीमध्ये काहीतरी आहे, म्हणजे ही करते व्यवस्थित. मग त्याच्यानंतर श्रीरामपूरला एक स्पर्धा होत्या, एकांकिका स्पर्धा होत्या. तर मग तो म्हणे आपण हीच तिथे करू. आणि गाडीमध्ये जाताना त्यांनी काही मला करेक्शन सांगितले की मग ते असं बोलायचं, असं म्हण, असं बोल. आणि मग ते मी तिथे बरं गेलं असावं, कारण तो येताना म्हणाला, म्हणजे मी पहिली मुलगी पाहिली की फक्त तोंडी सगळं सांगू नये. तिथे खूप छान प्रेझेंटेशन झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला राज्यनाट्याला म्हणजे 1993ला त्यांनी मला संधी दिली. आणि मन धुवाधार दिलीप परदेशींचं आम्ही नाटक केलं राज्यनाट्याला. आणि त्याच्यात सगळीची मुख्य भूमिका होती माझी. आणि आता ती किती पेलली मला माहिती नाही, कारण तेव्हा तशी म्हणजे समज कमी होती, पण मी ती व्यवस्थित पेलली, कारण मला अभिनयाचं त्याच्यात पारितोषिक होतं. अरे वा. आणि अभिनेत्री प्रकाश धोत्रे माझ्या अपोजिट होता, माहिती असेल तुम्हाला. प्रकाश धोत्रे. मग पुढे जेव्हा विषय येईल तेव्हा सांगेल, कारण प्रकाश धोत्रे नंतर पुन्हा 30 वर्षानंतर पुन्हा मला त्याच्यावर काम करायचं. त्याच्यात तो माझा नवरा होता. आणि 30 वर्षानंतर एक चित्रपट केला मी, रे राया म्हणून, मिलिंद शिंदेचा. त्या चित्रपटातही तो माझा नवरा होता. असं योगा, म्हणजे एक संपूर्ण सर्कल पूर्ण झालं. आणि तिथून मग माझ्या लक्षात आलं की नाही, म्हणजे ही आपल्याला आवड आहे ना, आपल्याला जमतंय. म्हणजे आपण स्टेजवर घाबरत नाही, स्टेजवर जाईपर्यंत घाबरतोय आपण, पण स्टेजवर आपण इतकं छान बागडतोय, बिलकुलच भीती वाटत नाही आपल्याला. प्रेक्षकांकडे बघितलं तरी भीती वाटत नाही. आपण एखादंही वाक्य विसरत नाही, आपण एखादी एंट्री विसरत नाही. हे एक म्हणजे गॉड गिफ्ट आहे की माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. बाकीचं मला माहिती नाही, पण हे मात्र गॉड गिफ्ट आहे की त्याच्यामुळे मग मला ती आवड लागली. मग 93ला केलं बघ, मग तिथून सुरुवात झाली मग माझी. मग तिकडनं अहिल्यानगर पासून इथे ट्रान्सफर कसं आलं, किंवा बीडकडे येण्याचा काय मार्ग, आणि कसं काय तुम्ही इकडे, आणि इथल्या कलावंताशी कसं काय मग कनेक्ट झालात, मग कुठे कुठे कनेक्ट झालात, कुणाशी ओळखी झाल्या, किंवा कुठल्या ग्रुपशी तुम्ही अटॅच झाले, आणि इथला प्रवास, बीडचा जो प्रवास आहे तुमचा नाट्यमय, तो कसा सुरू झाला? ते खूप अवघड होतं, कारण म्हणजे बघ तू असं आपण चालत असतो आणि अशा म्हणजे खूप आनंदात किंवा मस्त चालत असतो, प्रकाशात चालत, अचानक एखाद्या दरीमध्ये आपण कोसळतो. सगळीकडे अंधार असतो, मुळात हा अंधार जाईल का नाही याची कल्पना नसते, पुढे रस्ता आहे का नाही हे माहिती नसतं. सेम माझं झालं. 93ला मी मन धुवाधार केलं, जिथे खूप कौतुक झालं. आणि पण नंतर 94ला लग्न झालं आणि मी बीडमध्ये आले. ओके, लग्नाच्या नंतर तुम्ही इकडे आल्या? लग्नानंतर मी इकडे आल्या. तुमची सासर आहे माझं. आणि फार म्हणजे विचित्र परिस्थिती होती. तुला माहिती असेल आता बीडचं वातावरण आता असं आहे, तर 94ला कसं असेल, बाहेर पडायला जागा नव्हती, कुठेही असं रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट नव्हतं. कलेच्या क्षेत्रात मला माहिती नव्हतं की कुठल्या संस्थेत मी कुठे जाऊ, मी कोणाशी बोलू. एवढ्या मोठ्या कुटुंबात मी पडले होते की 120 जणांचं कुटुंब होतं. घरात बिअर बारचा वगैरे त्यांचा व्यवसाय होता, किंवा हॉटेलचा व्यवसाय होता असं पण म्हणूया. आणि कलेशी त्यांचा संबंध नव्हताच बीडमध्ये, त्याच्यामुळे ते फार माझ्यासाठी खूप अवघड होतं. आणि दुर्दैव असं होतं की तिकडे म्हणजे माहेरी सपोर्ट नव्हताच कलेसाठी. म्हणजे मी मन धुवाधार केलं तर ते पण मी लपून लपून केलं होतं. पेपरला आलेली बातमी वडिलांनी पाहिल्यानंतर वडील मला एवढे रागवले होते, म्हणजे पेपरला चांगली माझी बातमी आली होती व्यवस्थित की नाट्य परीक्षण येतं ना आपल्याला, तर तेव्हा त्यांना माहित झालं, तेव्हा ते मला खूप रागवले होते. तेच वाक्य मी माहेरी पण ऐकलं, तेच वाक्य मी सासरी पण ऐकलं. मग इथे मला खूप 5 वर्ष मला कळलं नाही की काय करावं, म्हणजे कुठे जावं ना, कुणाशी बोलावं, बाहेर पडायलाच मार्ग नव्हता. एकच गोष्ट चांगली होती की मी लगेच क्लिनिक टाकलं. म्हणजे 30 मेला माझं लग्न झालं आणि 10 जूनला मी क्लिनिक टाकलं. देवाच्या दयेनं माझं क्लिनिक खूप चालत होतं, पैसा होता, आणि थोडस तरी म्हणजे मला ते रिलॅक्सेशन होतं म्हणा, काहीतरी म्हणा. स्वबळावर म्हणण्यापेक्षा एक
म्हणजे मी तू बघ ना, मी घरात काय केलं असतं फक्त, म्हणजे एक डॉक्टर म्हणून म्हणा किंवा एक ऍक्टर म्हणून. तुला माहितीये, जर तुम्ही खरंच कलाकार असाल आणि तुम्हाला संधी मिळत नसेल तर तुम्ही किती तडफडता. हा, म्हणजे घसमटता म्हणजे तुम्ही तुमची राहतच नाही ना. बिलकुल. हा, तर मग काय झालं असतं माझं, तर ते तरी मला 5 वर्ष गेले त्याच्यामध्ये. बापरे बापरे. मग त्याच्यानंतर मला वाटतं मी SSY केलं, सिद्ध समाधी योग. ओके. त्याचे फायदे असे झाले की मग तेव्हापासून मी प्राणायाम, समाधी, आसन रोज करते. आजतागायत म्हणजे फार तर तुला सांगते, याच्यात फार तर फार एक 60-65 किंवा 100 एक दिवस असतील, एवढ्या 30 वर्षात मी काही नसेल केलेलं. फारच अगदी येतात लग्नात घरात मग होतच नाही, फारच आजारी उठू शकत नाही, अशा वेळेस नाही तर तेव्हापासून मी करत राहिले. तर ते एक त्याचा खूप पॉझिटिव्ह मला ते हे झालं की मी माझं व्यक्तिमत्व मी मेंटेन ठेवू शकले. आज मी सासू आहे, कोणीच म्हणू शकणार नाही सासूबाई आहेत म्हणून. आणि माझी तर तो म्हणजे माझी एनर्जी मेंटेन राहिली. किंवा अभिनेत्री म्हणून शरीर आपल्याला मेंटेन ठेवणं आवश्यक असतं, तेही मेंटेन राहिलं. मला एनर्जी खूप टिकते माझी त्याच्यामुळे. मी सकाळी जेवढी फ्रेश असते तेवढी संध्याकाळी रात्रीपर्यंत फ्रेश राहू शकते. तो फायदा झाला. तिथे काही जणी मला भेटल्या, मग त्यांच्यामुळे मग मी अभिजात संगीत महाविद्यालयामध्ये गिरीश जोशी यांच्याकडे गायन क्लासला जायला लागले की काहीतरी करायला पाहिजे. गिरीश जोशी, मग त्यांच्याकडे मी 3 परीक्षा दिल्या गायनाच्या, शास्त्रीय संगीताच्या, आणि तिन्ही विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. म्हणजे मी फार ग्रेट गायिका असं नाही, पण मी चांगली विद्यार्थी, मी अभ्यास खूप करते. त्याच्या जोरावर मी 3 परीक्षा झाल्या. 4थी परीक्षा द्यायची तर मग साधनं खूप लागत होती आणि मी तेवढी करू शकत नव्हती, कारण माझं क्लिनिक खूप चालत होतं, मला वेळच मिळत नव्हता. आणि दुसरी गोष्ट एक अशी झाली की KSK कॉलेजमध्ये मनवासाठी मला बोलवणं आलं. मनवा त्यांची पु ल देशपांडे एकांकिका स्पर्धेमध्ये औरंगाबादला पहिली आली होती आणि फायनलला अकलूजला जाणार होती. आणि त्यांची जी मुख्य अभिनेत्री होती, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यांचा. तर मग मला विचारणा झाली की तुम्ही कराल का म्हणून. मग मला ते तर नाही का, आपण म्हणजे आपण मग तो एक डोळा देऊ देतो 2 डोळे, तसं झालं. म्हणजे काहीतरी पाहिजेच होतं करायला. पण त्याच्यामुळे असं झालं की हे संगीत सुटलं आणि मग मी मनवा केली. मनवा तुला सांगते मी 3 दिवसात पाठ केली. 4थ्या दिवशी निकम सरांनी मला मुवमेंट सांगितलं आणि 5व्या दिवशी आम्ही पत्रकारांसमोर केली होती. आणि मग ती आम्ही अकलूजला घेऊन गेलो. मला वाटतं मकरंद अनासपुरे आणि आदिती शानगर हे तिथे परीक्षक होते. बर, वा वा. अशा प्रकारे तुम्ही बीडच्या आलात. तर याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट ऐकली की जसं तुम्ही अहिल्यानगर सोडलं, बीडला आलात की एक 4-5 महिन्याचा जो काही वेळ गेला असेल तुमचा, त्या वेळेत तुम्हाला जे काही एक आर्टिस्ट म्हणून आणि एक कलावंत म्हणून जी घुसमट होते, ती घुसमट झाल्यानंतर तुमची डॉक्टर की तुम्हाला इथे सांभाळताना कामी आली, तुम्हाला स्वतःला, तुमच्या परिवाराला. आणि एक कलावंताला सांभाळण्यासाठी एक मन लागतं, एक मोकळं मन, की बाबा मला माझ्या मनासारखं जगायचंय. तर हे डॉक्टर की केव्हा झाली, डॉक्टर कुठून आला मध्ये ऍक्टरच्या मध्ये, आणि डॉक्टरचा प्रवास काय आहे, डॉक्टर नेमकं कुठून सुरू झालं? नाही, डॉक्टरच होते मी. म्हणजे मुळात तुला सांगितलं ना की ते काही एकतर घरात असं वातावरण होतं की कलेला प्रतिष्ठा नव्हती, कला करायची म्हणजे तिकडे जायचंच नाही हे फिक्स होतं. फक्त अभ्यास करा आणि काहीतरी डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा, काहीतरी. सुरुवातीला मी डॉक्टरच झाले. माझ्यातला कलाकार सापडायला तू बघ ना, 93 मला, म्हणजे 1993 मला तो मला की आपल्याला जमता येते. आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत स्वतः सापडणं तशी चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट होती की देव जेव्हा काही देत नाही तेव्हा तुम्हाला काहीतरी देतो. मला वाचनाची भयंकर आवड होती. तुला सांगते, मी 8वी पासून वाचत होते. इतकं वाचन माझे, मी अशी भुकेलेसारखी असायचं माझं की एक पुस्तक वाचून झालं की दुसरं पुस्तक वाचून झालं की तिसरं. म्हणजे मी 10वीत असताना माझी तक्रार गेली होती आमच्या यांच्याकडे, मुख्याध्यापिका मॅडमकडे, की लायब्ररी यांनी सांगितलं होतं या रोज एक पुस्तक नेतात, यांना सांगा म्हणून. मला बोलून रागवलं होतं की आता अभ्यास करा, 10वीचं वर्ष आहे म्हणून. मग त्याच्यात काय झालं की एकतर स्वतःचे असे म्हणा किंवा काहीतरी विचार तयार झाले, शब्द समृद्धी आली जी नव्हती, म्हणतात वाचनाने खूप माहित झालं. आणि तिसरी गोष्ट, काही खूप ग्रेट लोकांचं वाचनामध्ये आलं. मग ते मला आपल्याला एक विजन येतं ना की नाही हे असं आहे. म्हणजे तू जो विचारलंस मला किंवा पुढे विचारणार असेल तर आताच सांगते, कुणी घडवलं तर फक्त पुस्तकांनी मला घडवलंय बघ. कुणीही माझ्या पाठीशी नव्हतं, तिकडेही नव्हतं, इकडेही नव्हतं. जेव्हा मुलं मोठी झाली ना, त्या मुलांनी मात्र खूप सपोर्ट केला. म्हणजे तिकडे पुरुषप्रधान संस्कृती ती, इथे पुरुषप्रधान संस्कृती ती.
इथेही म्हणजे इथे तर फारच रिस्ट्रिक्शन्स होते कारण बीड होतं. म्हणजे त्यांना मी दोष देत नाही कारण इथलं वातावरण सगळ्यात त्यांना माहिती होतं म्हणून त्यांना वाटतच असेल ना की आता कसं एवढं आपलं जरा बऱ्या दिसणाऱ्या बायकोला बाहेर कसं पाहिजे. पण मुलं जेव्हा माझी मोठी झाली ना तर माझी मुलं खूप समजूतदार आहेत बघ. ती इतकी ठामपणे उभी राहिली ना मग आता बिलकुल प्रॉब्लेम येत नाही. आता कुठेही असलं तरी एक तर ते माझ्या बरोबर येतात किंवा मग ते बोलतात नाही मम्मी करणार आहे आणि करणारच आहे मम्मी करायचं. अच्छा, बीड मधलं पहिलं नाटक कोणतं खूप गाजलं ज्याच्यामध्ये तुमची भूमिका खूप गाजली आणि त्या भूमिकेमुळे तुम्हाला सर्वतोपरी ओळख मिळाली, बीड शहरातली लोक ओळखू लागली, संस्थांशी निगडीत आहेत किंवा कॉलेज आहेत आपले किंवा नाट्य ग्रुप आहेत बीडचे आपले जे सिनियर ग्रुप असेल किंवा त्या काळचा तुमचा ज्युनियर असेल किंवा तुमचे समवयस्क असतील तर तिथे तुम्ही कसे पोहोचलात? कुठलं नाटक होतं? कोणती एकांकिका होती? एकांकिका मनवा मुळात मी इकडे केस केला जोडले गेले. त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे भरपूर केले. फिअर फॅक्टर म्हणून एकांकिका केली, तुला माहिती असेल फिअर फॅक्टर केली होती. नंतर 60 उत्तराची कहाणी केली. ती त्याचं नशीब माझं असं होतं की सचिन खेडेकरांसमोर ती प्रेझेंट करायला मिळाली. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन होतं माझ्याकडे आणि लगेच चेंज करून मी त्यांच्यासमोर ती 60 उत्तराची कहाणी केली. नंतर परीक्षक म्हणून एकांकिका केली. कुलदीप धुमाळेंकडे अभिशाप म्हणून केली, त्यांनी स्वतःच लिहिलेली कुलदीप धुमाळेंनी. आणि नाटक म्हणशील तर पहिलं मला वाटतं सतीश साळुंखे सरांकडे आम्ही मोरूची मावशी केलं होतं. मी उषाचा रोल केला होता. उषाचा रोल केला होता आणि तिथे 3 प्रयोग झाले, 3 प्रयोग हाऊसफुल झाले होते आणि छान. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला ओळख मिळाली. तशी सरांनी आधीच मला ओळख मिळवून दिली होती कारण बीड फेस्टिवल जेव्हा ते घ्यायचे ना तेव्हा म्हणजे जवळजवळ सगळ्या पूर्ण 7-8 दिवस मी सूत्रसंचालन करायचे किंवा परीक्षक म्हणून समोर बसायचे. आणि त्याच्या आधी ते गणपतीमध्ये त्यांचं ते व्याख्यानमाला असायची, त्यालाही ते मला एक बोलवायचे गेस्ट म्हणून किंवा मग सूत्रसंचालक म्हणून बोलवायचे. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी जोडले गेले होते. मग त्यांनी मला मग पहिलं नाटक जे केलं आम्ही ते मोरूची मावशी केलं. नंतर मला वाटतं मी दुसरा अंक केला विनोद दळवी बरोबर. त्याच्यानंतर झिम्मा केलं मी, ते पण सतीश साळुंखे सर, त्याच्यातही मेन रोल होता माझा. आणि आता उंच माझा झोका गाता केला. आणि माझं लक असं आहे की आतापर्यंत मी जेवढी नाटकं केली आहेत त्याच्यात सगळ्यात मी मेन रोल केलेत. हे फार छान. आणि 2-3 असे आले होते सेकंडरी तर ते मी नाकारले. जसं अभिनय झालं, गायनाचंही ऐकलं, त्याच्यानंतर डॉक्टरकीचंही ऐकलं, सूत्रसंचालन हे कुठून सुरू झालं, कसं सुरू झालं आणि त्या वाचनाचा उपयोग तिथे होऊन कुठल्या मंचावर तुमचं आजपर्यंत तुम्हाला वाटलं की हा मंच म्हणजे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे? असे कोणते मंच होते? असे असंख्य असतील तरी त्याच्यात खूप म्हणजे तुला सांगते मी हेमा मालिनीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. जेव्हा हेमा मालिनी बोलायला उभं राहिली काटाला माझ्या अंगावर तेव्हा तिने सगळ्यात पहिलं वाक्य माझ्याकडे बघून म्हणलं की आपने मेरे बारे में इतने अच्छे शब्द कहे, मैं सबसे पहले आपका धन्यवाद करती हूँ. आणि लोकमतला बातमी होती, सूत्रसंचालन इतकं बहारदार झालं की हेमा मालिनी खुद्द सूत्रसंचालकांचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानले. अजूनही माझ्याकडे ते कटिंग आहे. आणि दुसरं असं होतं की लेख वाचवा अभियानसाठी मकरंद अनासपुरे आला होता, त्याही कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन केलं होतं. आणि माझं वैशिष्ट्य असं आहे की जो गेस्ट असेल त्याच्यावर मी पूर्ण बायोडाटा मागवते आणि त्याच्यावर कविता करते. प्रोसेस म्हणजे मला असं वाटायचं की मी खूप वेळा पाहिलं सारखं पण बोलत राहिलो ना की म्हणजे किती पण चांगलं बोललं तर समोरचा माणूस आहे ना तो बोर होतो, एका क्षणाला बोर होतो. मग ते समोर म्हणजे व्यासपीठावर बसलेले मान्यवर असतील किंवा समोर बसलेला प्रेक्षक असतील तर मग त्यांना असं जागृत ठेवायचं, त्यांना प्रफुल्लित करायचं, त्यांना आनंद द्यायचा. तर ही गोष्ट मी नोटीस केली की त्या व्यक्तीवर जर आपण कविता केली तर मग तेही खुश होतात, प्रेक्षकांकडनं पण टाळ्या येतात. आणि या कविता स्वतः तुम्ही लिहा? हो, मी लिहायचंय. आणि आजही लिहिताय? आजही माझी पद्धतच ती आहे. एखादी प्लीज. मकरंद अनासपुरेच्या वर केली होती ती मी. आयुष्य फुलातला मकरंद जो अलगट टिपतो, आयुष्य फुलातला मकरंद जो अलगट टिपतो, खळखळून हसतो, हसता हसता रडवतो, रडता रडता हसवतो. सगळ्या जगाला वाटतो तो आमचा, पण आहे तो खरा आमचा बीडचा. सगळ्या जगाला वाटतं आमचा, पण आहे तो आमच्या बीडचा. आम्ही कधीच म्हणणार नाही आता बस पुरे, आम्ही कधीच म्हणणार नाही आता बस पुरे. मनापासून स्वागत आपलं मकरंदजी अनासपुरे, मनापासून आणि खूप खूप स्वागत आपलं मकरंदजी अनासपुरे. क्या बात आहे, क्या बात आहे. असं लिहिता तुम्ही? हा, मी स्वतः लिहिते. किंवा सचिन खेडेकर सरांचे सगळे नाटक आणि हे करून मी कविता केली होती. आणि शेवटचं वाक्य असं होतं, अशीच घडो प्रगती आपली वरचेवर आणि अशीच राहो यशाची वरचेवर. मनापासून स्वागत आपलं सचिनजी खेडेकर, मनापासून स्वागत. असं शेवटचं असं. मग रोहिणी हट्टींगडींचं मी केलं होतं, पुन्हा वामन केंद्रे सरांचं केलं होतं सूत्रसंचालन.
सूत्रसंचलन मी खूप म्हणजे मोठ्या प्रशांत दामले सरांचं केलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 89व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येचं सूत्रसंचलन मी केलं होतं. 4थ्या लेखिका साहित्य संमेलन उद्घाटनाचं सूत्रसंचलन, समारोपाचं सूत्रसंचलन मी केलं होतं. आणि सगळ्यात पहिलं बीड मधलं सूत्रसंचलन मी नानांच्या शतकपूर्ती महोत्सवाचं केलं होतं. मग दुसरं सूत्रसंचलन मी काकूंच्या सुवर्ण महोत्सवाचं केलं होतं, ज्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे सर आले होते आणि विलासराव देशमुख पण होते. मालविका मराठे आल्या होत्या मुंबईवरनं आणि आम्ही दोघींनी मिळून ते केलं होतं. अच्छा. आणि काकूनाना महोत्सवांच्या जवळजवळ सगळे मीच केले होते. किंवा इर्लेकर पुरस्कार वितरणाचे पण खूप असे सूत्रसंचलन मीच केले. जसं याच्यामध्ये तुम्ही कविता एक म्हणजे प्रेक्षकांनाही ते थोडंसं बोरिंग वाटू नये, कंटाळवाण वाटू नये आपल्या मान्यवरांनाही, तसं मध्ये मध्ये कविता म्हणत असाल स्वतः लिहिलेल्या, किंवा मध्ये काही काही चारोळे येत असतील, कुठे काही शायरी येत असेल, तसंच तुम्ही तुमच्या सूत्रसंचलनाची सुरुवात कशी करता, मला त्याची थोडीशी आपल्या प्रेक्षकांसाठी थोडीशी एक झलक. स्वागतम. आद्य आणि आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून देवी शारदेच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आणि काय जे कार्यक्रम असेल त्याची मी थोडीशी माहिती सांगते. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रथित यश निमंत्रित आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे, क्या बात आहे. वा 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 असं करतोय. आणि इथे बीडमध्ये इतक्या दिवसापासून तुमचा प्रवास सुरू आहे, तर त्याच्यामध्ये अतिशय मोठा कार्यक्रम असेल, खूप मोठी पर्सनॅलिटी असेल, जसं की हेमा मालिनी वगैरे तुम्ही सांगितलं, तर त्या प्रकारची जेव्हा लोक येतात मोठी, तर तेव्हा ना एक ब्लँक व्हायला होतं. असं कधी झालंय का एखाद्या? नक्कीच नाही झालं. ते मी तुला सुरुवातीला सांगितलं की म्हणजे मला स्मरणशक्ती खूप चांगली आहे. आणि दुसरी म्हणजे मी विद्यार्थी खूप चांगली आहे. मी खूप अभ्यास करून जाते. मी असं खूप स्वतःला कुठल्याच गोष्टीत कन्सिडर करत नाही की हा आता मी खूप ग्रेट, मी खूप केले, तर नको मी काही करा, असं नसतं माझं. पेशंट संपल्यानंतर सगळं व्यवस्थित शब्द न शब्द माझा लिहिलेला असतो. मला बोला तिथे मी लाल पेननी मार्क केलेलं असतं, या साईडला त्याच्या छोट्या छोट्या टिप्स लिहिलेल्या असतात. जर वेळ मिळाला तर हे एक्स्ट्रा आपण बोलायचं हे ठरवलेलं असतं. जर वेळ खूप घाई झाली, कार्यक्रमाला उशीर झाला, तर कुठल्या गोष्टी कट करायच्या त्याला दुसऱ्या पेननी त्याला हे केलेलं असतं. इतकं अभ्यासपूर्ण असतं ना माझं की असं अजून एकदाही झालं नाही, फक्त एकदा झालं होतं. आमचाच निमाचा कार्यक्रम होता, म्हणजे डॉक्टरांचा. तर त्याच्यामध्ये जयदत्त क्षीरसागर आले होते आणि काय झालं, सगळे डॉक्टर होते बाकीचे. ते डॉक्टर म्हणता ते चुकून म्हटलं ना डॉक्टर जयदत्त क्षीरसागर असं माझ्या तोंडून गेलं. अच्छा. बरं, मी इतकी परफेक्ट की मला तेवढी गोष्ट मला कोणाच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही, पण मला ते इतकं अस्वस्थ होत होतं की का चुकले, कसं चुकले, कधीच नाही चुकले. तेव्हापासून आज तक येत नाही कधी किती पण. तुला म्हटलं ना मी किती विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे आले तिथे पण नाही चुकले मी एवढे. तेव्हा ते मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, तरी मी चुकले. मग कसं चुकलं? मग ते माझ्या मनाला खूप लागून राहिलं. कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि मग जेव्हा त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं, तर तुला सांगते त्यांनी इतकं अभ्यासपूर्ण भाषण केलं जयदत्तांनी. म्हणजे मेडिकल फील्ड मधल्या ज्या गोष्टी मेडिकलच्या लोकांनाही माहित नसतील त्याही त्यांनी स्टेन्सेस किंवा नवीन आलेल्या टेक्नॉलॉजी याच्यावर इतकं छान बोलले की मग नंतर जेव्हा बोलताना मी म्हंटल सर तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, तुम्ही इतकं ज्ञान आहे तुम्हाला मेडिकल फील्ड मधलं की मगाशी मी तुम्हाला चुकून डॉक्टर म्हणले, त्याचं मला आता अजिबात वाईट वाटत नाही. भरपूर टाळ्या आल्या. तर मी त्याला पण टाळ्या म्हणजे चुकीला पण टाळ्या घेतल्यानंतर तेवढी एकच चूक आतापर्यंतच्या सगळ्या आयुष्यात. ती चूक म्हणजे चूक म्हणू शकत नाही, कारण तुम्ही त्याला परिवर्तित केलं आणि ते असं झालं की सगळे डॉक्टर होते ना बाकीचे, बिलकुल एवढे त्यांना ती भाषा कळली लगेच. हे आहे सिनेमा करताना, काही करताना स्त्री म्हणून काय काय आव्हानं असतात विशेषतः आपल्या बीडमध्ये? एक म्हणजे स्त्री असणं हेच एवढं मोठं आव्हान आहे ना, तुला सांगते. आणि जेव्हा तुम्ही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये असता तेव्हा तुम्हाला विरोधच होत असतो. म्हणजे स्त्री जर घरातच असेल तर मग ती खूप चांगली असते, म्हणजे घरातलंच काम करत. जेव्हा ती बाहेर पडायची असते मग तो विरोध होतो, मग तुम्ही कुठेही असा, इकडे असा तिकडे असा. फार कमी स्त्रिया असतील की ज्यांना समजूतदार घरं मिळतात किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहणार कोणीतरी मिळतं. मग इथे पाठीशी उभं राहणं सोड, पण म्हणजे तुम्हाला हे करणारही म्हणजे कौतुक करणारं तर नाही. तुम्ही नगरला असताना मी ते सगळं लपून ठेवायचे सर्टिफिकेट्स, माझे मुवमेंट की दिसू नये काहीतरी करते बाहेर म्हणून. आणि तसंच मग इथे आल्यानंतर बाहेरचे, घरातली पण होती बाहेरची पण आव्हानं होती, कारण कलेला बीडमध्ये प्रतिष्ठा नव्हती जेवढी अहिल्यानगरला होती. अहिल्यानगरला प्रतिष्ठेने बघितलं जायचं, हा नाट्य कलाकार आहे का, इकडे नाट्यावर काम करते का, असा इतका फरक होता. म्हणजे मला ते मग खूप वेळ मला द्यावा लागला की नाही मी बाहेर पडते ना, मी कलेसाठी पडते. मग मी खूप स्ट्रिक्ट
राहिले. म्हणजे खूप मला ते शिक्के पण बसले शिष्ट आहे म्हणून, पण शिष्ट नव्हते. की तुमच्या म्हणजे प्रतिमा चांगली राहिली पाहिजे. फक्त तुम्ही कलाकार आहात, बाहेर आहात, कला सादर केलं, तुम्ही घरी जाता, ही प्रतिमा राहिली पाहिजे. तुम्ही इथे गप्पा मारताय, तिथे हसताय, तिथं वेळ घालवताय, असं प्रतिमा तयार होऊ नये. एक नाट्य कलावंताकडे प्रतिष्ठेने बघितलं जावं म्हणून केलेला तो होता. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं विशिष्ट आहे किंवा मी बोलत नाही जास्त, तर याच्यासाठी मी बोलत नाही की आगळ पगळ नाही. सूत्रसंचलनासाठी जातेस ना, अर्धा तास आधी जायचं, सगळं लावलंय का बघायचं, ज्यांची नाव आहेत ती सगळी आली आहेत का, पटकन मागे लागून लागून कोण कोणाचं सत्कार करणारे आधी सांगा मला. का काही दिवस माझ्याकडनं चुकीची नावं जाऊ शकतात, मग तुम्ही जबाबदार राहतात. तेवढं झालं, कार्यक्रम संपला, बाकी तुम्ही गप्पा मारा, एन्जॉय करा, मी माझ्या घरी पटकन घरी यायचे. नाटक पण गेलं, प्रॅक्टिस केली का आव्हानं होतीच. आणि थोडस मुले लहान असताना मग थोडासा त्यांना त्या वेळ देणं आणि होतं म्हणजे असं म्हणजे आव्हानात्मक माझ्यासाठी तरी होतं. पण केलं मी ते. आणि मग त्याच्यातनं फायदा पण झाला. म्हणजे माझी मुलं मी खूप चांगली घडवली. आज म्हणजे ते स्ट्रेंथ आहेत माझे 2 राम लखन आहेत की जे 24 तास माझ्या मागे उभे असतात. कौतुक तर करतातच, पण ठामपणे उभं राहणं जे म्हणतात ना, ते त्या मुलांनी माझ्या केलं. नंतर मला असा प्रसंग आठवतो का की जिथे वाटलं आयुष्यात की आता नाटक थांबवायचंय, खूप झालं आता, म्हणजे मी याला हे सगळं मॅनेज करत करत डॉक्टरकी असेल किंवा इतर अँकरिंग असेल किंवा घरचं काही प्रेशर असेल, फॅमिली प्रेशर असेल किंवा समाजात काही उगाच मिसअंडरस्टँडिंग किंवा उगाच गॉसिप किंवा जे लोकांची सवय आहे, नॉर्मली लोकांच्या बीडच्या म्हणूनच नाही, सवयच असते, जिथं चांगलं आहे तिथे वाईट असणारच. तर अशा काही घटना, असा काही एखादा प्रसंग आठवतो की जिथे मला वाटलं की आता नाटकाला थांबूया आणि आपण आयुष्य आपलं थोडस इकडेच डॉक्टरकीकडे किंवा कुठल्याही ठिकाणी आपण इथे थोडस स्थिर राहूया, इकडे नकोच आहे आता, असा एखादा प्रसंग आठवतो? नाटकाला थांबवू असं कधीच नाही झालं. मी मला थांबवलं. काही भूमिका ऑफर झाल्या जिथे अपमान झाल्यासारखं वाटलं किंवा दुय्यम वागणूक वाटली किंवा माझं कसं आहे की मी फार वेळेला परफेक्ट आहे. जर कोणी सांगितलं 11ला प्रॅक्टिस आहे तर मी 11ला तिथे असते. भले मी इथून भांडून निघालेली असेल, मला कोणी बोललेलं असेल, पण तिथे मी 11ला म्हणजे. पण तुम्हाला जर माझ्या असं काही ठिकाणी झालं की वेळेची किंमत नाही किंवा मग करतेय मी आधीपासून करतेय, मग एक थोडीशी प्रतिष्ठा पण तुम्ही रिस्पेक्ट नका देऊ. म्हणजे काय म्हणतात त्याला, मान नका देऊ, पण अपमान करू नका. माझं म्हणणं काय असतं की मान देऊ नका, पण अपमान करू नका. असं जिथे जिथे झालं ना तिथे मी ते सोडलं, म्हणजे तिथून मागे आले. पण नाटकाला मी कधीच नाही म्हणलं. नाटकाला आणि आयुष्यभर म्हणणार नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत नाटक करत राहील. लोक जे ग्रुप तुम्हाला जो नाही वाटला की म्हणजे तसे मी लगेच आणि त्यांना रिमूव्ह केलं लाईफ मधून, स्पष्ट सांगितलं मी करत नाहीये आता, मी बंद केलं. मग नंतर किती पण काय म्हणतात त्याला पाणी लावणं झालं, पण मग नाही. पण तेवढं आहे म्हणजे मी स्वाभिमान जपला पहिल्यापासून, पण नाटकाला नाही. नाटकाला कधीच नाही म्हणणार. फार अभिमानाची गोष्ट, फार अभिमानाची. म्हणजे माझं नाटक आहे, जीव आहे माझं नाटक म्हणजे. तर नाट्य कलावंताला ऑल ओव्हर नाट्य जे कलावंत असतात, तुम्ही आहात, नाट्य कलावंताला डिसिप्लिन मेंटेन करणं किती गरजेचं आहे आजच्या काळात आणि किती प्रभाव पडतो त्या गोष्टीने किंवा त्या गोष्टीचं महत्व काय आहे तुमच्या दृष्टिकोनात? खूप, म्हणजे तेच आहे. देव देतो तुम्हाला, काय देतो? कला देतो. म्हणजे मला तरी वाटतं ना की जो भाग्यवान असतो ना त्यालाच देव कला देतो. जर तुमच्याकडे कला असेल तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही खूप भाग्यवान आहे. भले देव तुम्हाला बाकी काही नको देऊ दे, संपत्ती नको देऊ देऊ, सुख नको देऊ देऊ, पण तुमच्याकडे जर कला आहे तर तुम्ही सगळ्यात भाग्यवान आहात, कारण देवाने तुम्हाला कला दिलेली आहे. पण मग तुमचं काय असं की तुम्ही ती जपायला पाहिजे. आता हे बाकीचं ऍटमॉस्फिअर कसं असेल, आजूबाजू कसं असेल किंवा तुम्हाला ते उपयुक्त असेल की नाही, हे नाही आपल्या हातात ना. आता त्या काही गोष्टी असतात की स्त्री म्हणून लिमिटेशन्स येतात, पुरुषांना येत नाही ना. पुरुष कुठे निघून जाऊ शकतो, इथे शिकायला जा, आता तुम्ही गेलात NSG ला, मी ठरलं तुम्ही जाऊ शकत नाही, कारण मला का संसार आहे, हे कोणाच्या तरी परमिशन घ्यावी लागते, तर ते लिमिटेशन्स असतात. पण कलाकार कधी ना कधी, पण एवढं ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे की देव जर कला देतो ना तो संधी पण देतो, नक्की देतो. कधी उशिरा देतो, पण देतो देव संधी. मग तुम्ही तोपर्यंत स्वतःला जपलं नाही पाहिजे का? मग तुम्ही कसंही राहाल, कसंही खाल प्याल, मग तुमची पोट सुटलेली आहेत, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुते आहेत, तुमची गाल टाकतात, तर मग तुम्हाला कोण मेन रोल देईल? तुम्ही का अपेक्षा करा? जेव्हा करतात ते मग तुम्ही किती घाण दिसता स्टेजवर. तुम्ही जर आहात कलाकार तर तुम्ही प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही खाण्यापिण्याचं पण पथ्य पाळलं पाहिजे, व्यायाम तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे.
तुमची मानसिक स्थिती तुम्ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. कारण स्टेजवर गेल्यावर किती व्यवधान सांभाळावं लागतं हे फक्त एका कलाकारालाच माहित असतं. समोरचा चुकतो, समोरचा विसरतो, एखादा अख्खा डायलॉग जातो किंवा अख्खा पॅच जातो, काहीतरी होतं, कुठून तरी लाईट येतच नाही किंवा एखादं म्युझिक वाजतच नाही, असं होतं. मग तुम्हाला तितकं व्यवधान सांभाळायचं, तुमचा मेंदू तल्लक पाहिजे ना, तर तुम्ही मग हे सगळं तुम्ही सांभाळलं पाहिजे. मग तुम्हाला संधी मिळाली की तुम्ही त्याचं सोनं करा, पण तोपर्यंत तुम्ही साधना करा ना. जर तुम्ही गायक असाल तर तुम्ही साधना करत राहा, रोज रियाज करत राहा. तुम्ही जर नट अभिनेत्री अभिनेता असेल तर हे करा, वाचन करा, दुसऱ्यांची नाटकं बघा तोपर्यंत, किंवा स्वतःच काही करा. तुम्ही आरशासमोर बघून पण करू शकता काही पण, म्हणजे करत राहणं फार आवश्यक आहे. हा म्हणजे मग आता काहीच मिळत नाही, मग मी सोडलंय आणि मग नाही, आणि मग अचानक असं मला भूमिका मिळते आणि मग तुम्ही फारच मग हसूच होतं मग. आणि तर ते केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी त्याचं उदाहरण आहे, उत्तम उदाहरण आहे. खूप ठिकाणी निराशा झाली, खूप मध्ये पॅचेस गेले, म्हणजे खूप काळ काही नव्हतं, पण त्या काळातही स्वतःला सांभाळलं मी आणि असं सोडलं नाही की नाही आता कशाला व्यायाम करायचा, आता आपलं वय झालं, आता 45 झाली आपली, असं काही मी केलं नाही. मी स्वतःला सांभाळत राहिले. खाण्यापिण्याचं पथ्य, व्यायाम, समाधी, आसन आणि आध्यात्मिक पण माझा ओढा आहे. म्हणजे मी रेकी केलेला आहे, त्याच्यानंतर विपश्यनाचा माझा कोर्स झालेला आहे इगतपुरीला 10 दिवसांचा. तेही मी सातत्याने करते आणि सारखं नवीन नवीन शिकत राहते. भरतनाट्यम पण चिंचोलकर मॅडमकडे एक परीक्षा झाली माझी भरतनाट्यमची. अच्छा, शास्त्रीय. शास्त्रीय चिंचोलकर मॅडम शास्त्रीय शिकवतात. ऍक्च्युली ते आतापर्यंत बऱ्याच झालं असतं, पण मग करोना आला आणि मग थांबलं, तर ते थोडंसं थांबलं. अशात तुम्ही जॉईन केलं होतं लॉकडाऊनच्या काळात? हा, लॉकडाऊनच्या आधी केलं होतं, मग लॉकडाऊनमुळे क्लास बंद झाला तर ते थांबलं, नाहीतर आतापर्यंत 2-3 परीक्षा झाल्या असत्या. म्हणजे एका अभिनेत्रीला ज्या ज्या गोष्टी पोषक आहेत त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न केला की मी असं नाही म्हणले आता मी म्हणजे 35च्या पुढे गेले, मी कशाला भरतनाट्यम शिकू, मला आरामंडीत उभं राहता येईल का, माझी कंबर दुखेल, माझं पाय दुखेल, नाही. कुठल्याही गोष्टीचा बेनिफिट होतो. हे बघ, असं कधीच होत नाही. केलेलं वाचन वाया जात नाही, केलेले श्रम वाया जात नाही. तुला सांगते, मी 1 वर्ष कॅज्युअल अनाउन्सर म्हणून केलं इथलं आकाशवाणीवर, बीडच्या आकाशवाणी 1 वर्ष केलं मी. त्यालाही विरोध झाला म्हणून मी सोडलं, पण त्याचा फायदा असा झाला की मला माईक सेन्स आला. कसं म्हणजे कसं तुम्ही माईक किती अंतरावर धरलं तुमचा आवाज गोडव्यात जातो, किती जवळ घेतला की व्यवस्थित जातो. तो माईक सेन्स मला खूप जणांना नसतो, तो माईक सेन्स आला. गाण्यात मी गायिका झाले नाही, पण एक गोडवा, त्या शब्दांची लय, त्या कवितेची लय, कसं बोलायचं, कुठे बोलायचं, पॉज कुठे घ्यायचा, हे मला त्या 3 शास्त्रीय संगीत अभ्यास आहे. हे असणं गरजेचं आहे. फक्त गायलं म्हणे झालं सगळं, अभिनय केला त्याच्या मागे डिसिप्लिन काहीच नाही झालं असं नाही होत, किंवा डान्स केला फक्त त्याच्या मागे म्हणजे प्रत्येक गोष्टी आणि एकमेकाला लिंक असतो ना रे. मला मी आता डान्स मी आधीपासूनच करते. मी लावणी फिवणी पण केलेला आहे, मी गिद्दा केलाय, लावणी केली आहे, किंवा मधुबराचं केलंय ते प्यार किया तो डरना क्या, त्याला मला बक्षीस पण मिळालं. अरे बापरे, पहिलं बक्षीस मिळालं होतं मला प्यार किया तो डरना. तर करत होते. पण मग तुमच्या शरीराला पण एक लय येतं ना रे, की तुम्ही काय म्हणतात, तुम्हाला ते बॉडी स्ट्रक्चर तुमचं व्यवस्थित होतं, किंवा बॉडी लँग्वेज चांगली होती तुमची. मग सगळ्यात महत्वाचं काय असतं, बॉडी लँग्वेज, की तुम्ही कसं उभं राहता, उभं राहिल्यावर कसं दिसता, किती प्रेझेंटेबल आहात. पण तुम्ही जर स्टेजवर उभं राहता 2 लोकांनी तुम्हाला बघितलं तर पाहिजे ना, बघितलं तर आनंद तर मिळाला पाहिजे ना. तर मग त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक असतात, आपण त्याला वेगळं नाही करू शकत. म्हणजे आपलं मुख्य काम आहे की रसिकांना तो निष्पत्ती करून देणं, त्यांना आनंद देणं, त्याच्यासाठी स्वतः प्रेझेंटेबल राहणं. तर याच्यासाठी सगळ्यात बेसिक तुम्ही सांगितलं की मेहनत, साधना, सातत्य हे खूप महत्वाचं आहे. डिसिप्लिन मध्ये सगळ्यात महत्वाचा अभ्यास, या सगळ्या गोष्टीची साधना करत राहणे. मॅडम, तुम्ही बोलत असताना सांगितलं की मिलिंद शिंदे सर आपले बीडचेच आहेत, आष्टीचे, NSD पास आउट आहेत ते, आणि त्यांच्या एका फिल्म मध्ये तुम्ही काम केले. तर अशा आजपर्यंत केलेल्या शॉर्ट फिल्म्स असतील तिकडचा थोडासा प्रवास सांगाल तुम्ही, की कुठे तुम्हाला पहिला रोल ऑफर झाला, किंवा पहिली एंट्री कुठे झाली, कुठल्या शॉर्ट फिल्मसाठी किंवा कुठल्या फिल्मसाठी? मला वाटतं 1994-95 ला एक टेलिफिल्म केली होती मी, सप्तपदी म्हणून. टेलिफिल्म केलं होतं, मुंबई दूरदर्शनवर दाखवली पण होती ती. मग त्याच्यानंतर बराच गॅप गेला. मग नंतर उतरण म्हणून केली होती मी शॉर्ट फिल्म, सतीश लोंढे सरांबरोबर.
त्याच्यानंतर केली होती बीज अंकुरताना राजू पाटोदकर सरांबरोबर. अरे वा. राजू पाटोदकर सरांवर बीज अंकुरताना श्री भ्रूणहत्येवर होती. त्याच्यानंतरची जिवाळा म्हणून केली होती ती विनोद दळवींनी केली होती. हा, आणि मग नंतर एक प्रति अवन म्हणून एक चित्रपटाचं शूटिंग मी केलं होतं, पण तो बहुतेक रिलीज झाला नाही. मग रे राया मात्र रिलीज झाला. भूषण प्रधानच्या आईचा रोल होता, मिलिंद शिंदे सरांनी दिग्दर्शित केला होता आणि अनुभव खूप छान होता मला. आणि त्याच्यात योगा तुला मी सांगितलं तसं प्रकाश धोत्रे सरच माझे पुन्हा त्याच्यात नवऱ्याची भूमिका होती, पतीची भूमिका प्रकाश धोत्रे सरांची होती. आणि हंसराज जगताप पण होता त्या पिक्चर मध्ये. असं म्हणजे असं जुळून आलं होतं की व्हॅनिटीमध्ये काहीतरी गप्पा मारत होतो, कुठल्या आहे तुम्ही वगैरे, तर म्हणे बीडचे, तर लगेच हंसराज जगताप पळत आला, अरे कोण, अरे मॅडम तुम्ही म्हणे, अरे ह्या मॅडममुळेच मी पुढे आलो म्हणे, याच मला बीड फेस्टिवलला पहिलं प्राइज द्यायच्या. म्हणलं अरे द्यायच्या म्हणू नकोस, तू मिळवायचाच, मी भाषण केली नाही आयुष्यात, परीक्षण करत होते. आणि मग ते यांनी ऐकलं प्रकाश धोत्रेंनी. मग म्हटलं सर ओळखलं का आपण केलं होतं मंदुवादार, अरे कसं म्हणे लक्षात आहे ना. मग खूप छान अनुभव होता. आणि त्याच्यात कौतुक असं की सगळ्यात पहिला शॉट जो मी दिला होता ना, तर त्याला लगेच मिलिंद शिंदे सर आले, मला पाठीवर हटून म्हणले छान केलं. वा, क्या बात आहे. तर ह्या फिल्मची रे रायाची कास्टिंग प्रोसेस, त्या फिल्मच्या प्रोसेस आणि तिथल्या कलावंतांचा अनुभव आणि दिग्दर्शकांचा अनुभव काय आहे तुमचा अनुभव? मोठा चित्रपट होता ना, तर ऑडिशन घेऊनच सगळ्या कलाकारांचं सिलेक्शन झालं होतं. फक्त माझं असं झालं की त्यांना भूषण प्रधानच्या आई, बाकीचे सगळे ग्रामीण व्यक्तिरेखा होत्या अशा ज्या होत्या तिथल्या गावातल्या, तर त्यांनी त्या ऑडिशन घेऊन बऱ्याचशा म्हणजे त्या पुणा मुंबई अशा ऍक्टर होत्या की ज्या नेहमी असे छोटे कुठेही ऑडिशन द्यायचे, छोटा मोठा रोल करायचे. आणि मग आई भूषण प्रधान गोरा आहे तर त्यांना थोडस एक चांगला जाणारी पाहिजे होती. मग रितेश साळुंके म्हणून नगरचे जे आहेत रंगकर्मी होते, म्हणजे आता नाही, तर त्यांनी माझं नाव सुचवलं. हा, की आहेत त्या चांगल्या ऍक्टर आहेत, त्यांनी बघितलं होतं मला, कारण त्यांच्या अक्षर एकांकिकामध्ये अभिशाप मी केलं होतं ना, कुलदीप धुमाळ्यांनी जे मी सांगितलं होतं, त्यांचं फार प्रसिद्ध आहे त्या. मग त्यांनी पाहिलं होतं मला तिथे आणि माझा अभिनय पण पाहिला होता, तर त्यांनी माझं नाव सुचवलं आणि माझं डायरेक्ट कास्टिंग, म्हणजे मी एकटीच होते तेवढ्या चित्रपटात की माझं डायरेक्ट कास्टिंग झालं होतं. अनुभव खूप छान होता. म्हणजे आपल्याला वाटतं की हे लोक खूप शिष्ट असतील किंवा आपल्याशी कसं बोलतील, किंवा आता आपण मराठवाड्यातनं जाणार ते सगळे तिथले, पण नाही, खूप छान अनुभव होता. त्या दोघी आम्ही सगळ्या नगरमध्येच राहिलो होतो, एका हॉटेल सागर म्हणून एक हॉटेल होतं तिथे, तर आम्ही एकाच रूम मध्ये आम्ही गप्पा मारायचो. त्यांनाच उलट माझ्याबद्दल, त्या सगळ्या पुण्या मुंबईच्या होत्या, पण त्यांनाच माझ्याबद्दलच इतकी उत्सुकता असायची की त्या माझ्याशी गप्पा मारत राहायच्या, विचारत राहायच्या कसं करता, किंवा मग जेव्हा मी सांगितलं माझं वय एवढं आहे, माझी 2 मुलं आहेत, मला मोठी मग कसं मेंटेन केलं, मग त्या आमच्या चर्चा चालायच्या. आणि मिलिंद शिंदे सरांचा पण चांगला अनुभव आला मला, म्हणजे त्यांनी कौतुकच केलं. त्यांना फार भारी वाटलं की पहिला शॉट ओके झाला, म्हणजे रिटेक नाही झाला पहिलाच. तर येऊन स्वतः येऊन त्यांनी पाठीवर थापण मारली होती. आणि नंतर पण ते मला असं काही फार काही त्यांना सांगावं नाही लागलं, तर चांगला खूप छान अनुभव होता. अनुभव 4-5 दिवस, 3 ते 4 दिवस होते मी तिथे, आणि चांगला अनुभव होता. ओके. आणि ती फिल्म फायनली रिलीज पण झाली. आपल्या इकडे संतोषी मादेला पण लागली होती, फक्त मीच बघायला नाही गेले. मला फार स्वतःलाच बघायचं ऑकवर्ड होत होतं, पण बाकी मग माझ्याशी संबंधित जेवढे तेवढ्या सगळ्यांनी बघितले. ओके. आणि तर अहिल्यानगर ते बीड आणि नंतर आपला मराठवाडा, तर इथे भाषाचं फार कठीण म्हणजे एक स्वाभिमान आहे, अभिमान आहे, एक हेल आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमधून तुमचा जो सूत्रसंचालन करण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये मला कुठेही असं वाटत नाही फार असं पुणेरीच बोलतंय असंही नाही वाटत आहे. त्याच्यामधला धागा हा पकडण्यासाठी इकडल्या लोकांची जी बोली भाषा आहे, नगरची जी बोली भाषा आहे, या सगळ्यांचा मध्य साधून तुम्ही तुमचा एक ऑरा, एक स्टाईल एक तयार केली. याची काय प्रोसेस आहे? भाषेसाठी तुम्हाला कुठे मेहनत करावी लागली, किंवा भाषेला वेल ट्यून करण्यासाठी काय करावं लागलं? फार असं काही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे. म्हणजे इथल्या भाषेचा माझ्यावर परिणाम नाही झाला एवढं मात्र, म्हणजे ते थोडंसं हे केलं कारण. आणि खूप वर्ष आता जसं लहानपणी आपल्याला संस्कार होतात ना, तसे आपण घडतो ना. माझ्या शाळा खूप चांगल्या होत्या बघ. श्री समर्थ विद्या मंदिर होतं, मग ते समर्थांचं असल्यामुळे तिथे आम्हाला मनाचे श्लोक रोज म्हणायला लावायचे. डिक्शनवर काम होत राहिलं रोज. म्हणजे तू आता पण मला म्हणलं असतं, सगळे मनाचे श्लोक माझे पाठ आहेत, माहितीये का? हो. आणि वाचनाची मला आवड आहे. आता समजा मोठ्याने पण वाचत नाही, पण आता मी हनुमान चालीसा रोज वाचते, मग ती मोठ्याने वाचते मी. पंचमुखी हनुमान कवच मी रोज वाचते, रामरक्षा स्तोत्र वाचते. तर मग त्याच्यामुळे मग ते संस्कृत पण उच्चार जिभेला सवय लागते. कुठे अडखळत नाही, कुठे हे होत नाही, स्लीप होत नाही, कारण आणि कॉन्सन्ट्रेशन पण होतं.
आणि येतं मला संस्कृत मला म्हणजे मी एक कविता पण सगळ्यांकडनं म्हणून घेते संस्कृतची, एका हा शृगाला हवनम गच्छती म्हणून असं. तर काय आहे ते, काय आहे जरा ऐकवा. अरे म्हणजे असं ते एक छान अशी प्रोसेस आहे कुठल्याही म्हणजे किंवा बालनाट्य प्रशिक्षण असेल किंवा मोठ्यांचंही असेल तर, कारण तू बघ प्रत्येक मोठ्या माणसांमध्ये एक लहान मुल दडलेलं असतं आणि आपण ते इतकं दाबून टाकतो ना, आपल्याला गोळा खावासा वाटतं पण आपण खात नाही. फुलपाखराच्या मागे लोक काय म्हणतील कधी ते वाटतं, म्हणजे आता मलाही वाटतं पायी चालत जावं म्हणून बाहेर पायी चाललं असं होतं ना. पण त्याच्यासाठी मग त्यांना बाहेर काढण्यासाठी मी ती एक कविता सगळ्यांकडनं ऍक्शन सगळं म्हणून घेते. तर थोडस सांगते कारण त्याला खूप ऍक्शन आणि शेवटपर्यंत येते. एक हा शृगालः वनं गच्छति, एक हा शृगालः वनं गच्छति, किंच करोति सः किंच करोति, किंच करोति सः किंच करोति, पिपासा तस्य बुभुक्षा, पिपासा तस्य बुभुक्षा, पिपासया बुभुक्षया वनं गच्छति, पिपासया बुभुक्षया वनं गच्छति, किंच करोति सः किंच करोति, एक हा शृगालः वनं गच्छति, एक हा शृगालः वनं गच्छति, किंच करोति सः किंच करोति. खूप मोठी कविता आहे ती. कोल्ह्याला द्राक्ष आंबट असे 3 त्याचे कडवे आहेत. मग ते मी ऍक्शन करून म्हणते आणि समोरच्यांना पण करायला लावते. खूप मस्त अशी सुरुवात केली ना तर मोकळे होतात सगळे. प्रोसेस फार छान आहे, खूप छान आहे. शिक्षणही सुधारतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी होतात, बॉडी मुवमेंटही होते आणि समोरचा माणूस आपल्याशी रिलेट होतो. हा मग करतात मोकळं. म्हणजे मी कुठे पण बघ कार्यक्रमाला गेले ना गेस्ट म्हणून की सगळ्यांना मोकळं करायला मी असं हे यांनी सुरुवात करते. ते पण छान नर्सिंग कॉलेजमध्ये गेले होते, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजमध्ये. तिथला पूर्ण व्हिडिओ आहे या गाण्याचा. म्हणजे जवळजवळ 200 ऑडियन्स होतं, तेवढं सगळ्यांनी केलं हे आणि खूप त्यांना खूप मजा आली. मस्त. तुम्ही KSK महाविद्यालयामध्ये PCC डिप्लोमा पण केलेला आहे, शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे अभिनयाचं. तर तिथला काय अनुभव आहे, तिथे कोण कोण तुमचे बॅचमेट होते, काय तिथल्या गमतीशीर गोष्टी आहेत, तिथला काय प्रवास आहे, कुठले तुम्ही टूर केले किंवा कुठल्या नाटकासाठी तुम्ही एक विशेष प्रोसेस किंवा विशेष क्षण तुम्हाला आठवतो किंवा तुमच्याबद्दलचा की मला या भूमिकेबद्दल वाटलंच नाही, इथे मला बेस्ट ऍक्टर मिळालंय. म्हणजे असंही होतं काही जणांच्या आयुष्यात. तसं की मेहनत तर तुम्ही तीच करताय, प्रत्येक कॅरेक्टरसाठी तुमची मेहनत तीच आहे, पात्रासाठी सगळ्या. परंतु तुम्हाला वाटलं नाही की या पात्राबद्दल मी इतकीच होते इथे आणि त्याच्यासाठी मला हे अभिनेत्री, उत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालंय, किंवा एखाद्या ठिकाणी जाताय आणि तुम्हाला तिथे काहीच अपेक्षा नाही, अचानक तुम्हाला कळतंय की हे पारितोषिक तुम्हाला मिळालंय असं, आणि त्यावेळेचे तुमचे बॅचमेट, त्यावेळेचा सर्कल, त्यावेळेचा तो माहोल, तो कसा होता, काय एन्व्हायरमेंट काय होती? KSK मध्ये बरंच म्हणजे PCC डिप्लोमा का केला ते सांगते आधी तुला. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर माझे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती, सेन्सॉर बोर्ड, नाटकाच्या सेन्सॉर बोर्डवर. तेव्हा मग मला असं वाटलं की म्हणजे माझी झाली ती योग्यच आहे. मी नाट्यक्षेत्रात काम करते पण मी फक्त अभिनेत्री म्हणून करते, म्हणजे माझं काम करते. मी जाते, ऍक्टिंग करते, परत येते. मग आपल्याला बाकीच्या बाजू काहीच माहित नाहीये ना, मग आपण लायक आहोत का या पदासाठी, सदस्य होण्यासाठी. आपल्याला अजून काहीतरी प्रशिक्षण आवश्यक आहे, कारण मी मेन प्रशिक्षण मी डॉक्टर आहे, मी डॉक्टरकीचं व्यवस्थित केलंय. पण हे कसं केलंय की भूमिका मिळाली त्याला ते नाहीये ना. म्हणून मग मी काय केलं, PCC ला ऍडमिशन घेतलं आणि खूप छान माझी बॅच होती. कारण आमले म्हणून होते, तुला माहिती असतील पुण्याचे, शफी नायकवाडी होते, कुठले होते कडे ते नागपूरचे वगैरे कुठले तरी शफी नायकवाडी होते. पुन्हा देवेंद्र म्हणून त्यांचं आडनाव आता मला आठवत नाही, देवेंद्र म्हणून मुंबईचे होते. असे आम्ही 4-5 जण, आणि नगरचे PD कुलकर्णी होते. असे आम्ही इतके भारी बॅचमेट आणि सगळेजण असं की संसारात स्थिरावलेले, बरेच वय असलेले असे आम्ही होतो. त्याच्यामुळे आमचा एक छानसा एक बॉन्डिंग होतं, ग्रुप होतं, आम्ही एकमेकांशी बोलायचो, मजा यायची. तर परीक्षेचा एक फोटो पण आहे माझ्याकडे. तर आणि तिथे फायदा असा झाला की मग माझी 2-3 एकांकिका त्या काळात माझ्या करण्यात आलं. संधी त्यांनी मनोमामध्ये दिली होती मला, पण त्याच्यानंतर साठा उत्तराची कहाणी योगेश सोमन सरांची एकांकिका मला करायला मिळाली, सचिन खेडेकर सरांसमोर. नंतर तुला म्हटलं तसं फिअर फॅक्टर पण केली मी त्यांच्याकडे. आणि शाप तर मला वाटतं अभिशाप नाही, याच्यावर
लक्ष्मीकांत दोडके बरोबर मी एक अभिवाचन केलं होतं. ते याचं गजब तेरी अदा नाही, गजब तेरी अदा पण आहे. अजून एक होतं आम्ही काहीतरी होतं त्याचं नाव. नाही, वमाय नाही, असंच काहीतरी हे होतं, 2 अक्षरीच नाव होतं ते. पण मग 1 वर्ष मग ते अभिवाचन मला करायला मिळालं. आणि तेव्हा छान होता ग्रुप. हा अक्षय होता, गुलझळके होता. पण सिनियर मध्ये आम्ही हे सगळे होते. आमले सर होते, जगन नायकवडे होते, मी होते, पीडी कुलकर्णी होते आणि देवेंद्र म्हणून होते याचे मुंबईचे. आणि छान मला अभ्यास करायला खूप आवडतो. म्हणजे बाकीच्यांनी बघून लिहिलं पण मी प्रामाणिकपणे खूप अभ्यास केला. आणि दुसऱ्यांच्या मागे लागून सर पुस्तक द्या, सर परीक्षा आली, मला टेन्शन आलं. आणि मी ती वेड्यासारखी दुपारभर वाचत बसायची की आता असं फारच मी त्याच्या नोट्स बिट्स काढल्या, अजून नोट्स आहेत तुला त्याच्या पीसीसीच्या डिप्लोमाच्या. आणि मग खूप अभ्यास केला मी आणि त्याचा फायदा पण झाला. म्हणजे कुठली गोष्ट वाया जात नाही जर तुम्ही अभ्यास केला तर. मग पुढच्या ह्याच्यात मला त्याचा फायदा झाला. बीड मधील आपण व्यावसायिक रंगभूमी आणि एक हौशी रंगभूमी म्हणूया, तर या दोन्ही तुम्ही सगळीकडे काम केलेलं आहे. सगळ्या ग्रुपमध्ये ज्युनियर असतील तुमचे किंवा तुमचे समवयस्क असतील किंवा तुम सुपर सिनियर असतील, ह्या तिन्ही गटात तुम्ही मला काम करताना मला दिसलेला आहात. तर तुमचा वैयक्तिक एक्सपिरियन्स काय सांगतो की बीडमध्ये एक प्रोफेशनल नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा आहे, किंवा आपण एक प्रोफेशनल म्हणून कसे वागतो आणि हौशी नाटकाकडे आपण कसे बघतो, आणि आपण हौशी नाटकामध्ये आपण आपला सहभाग असेल तर तेव्हा आपण कसे असतो, किंवा तिथलं एन्व्हायरमेंट कसं असतं, याच्याबद्दल काय सांगा. नाही, मग माझ्यासाठी तर काहीच फरक नसतो, हौशी असो नाही तर मग सेमच आहे. माझ्यासाठी नाटक महत्वाचं आहे. आणि माझं इतकं परफेक्ट असतं तुला सांगते की म्हणजे पहिल्या 2 ते 3 दिवसात अख्खं नाटक माझं पाठ असतं. आता पण किती 9 डिसेंबरला केलं आम्ही तुमचा माझा झोका. 15 दिवसात नाटक उभं केलं. लक्ष्मीकांतने दिग्दर्शित केलं होतं आणि लक्ष्मीकांतला आधी वेळ नव्हता त्याचं इलेक्शनमुळे. पण माझा हा जो हुंकार असतो ना, याच्यासकट अख्खं नाटक पाठवतो माझं. 15 दिवसामध्ये नाटक. लहानपणी वाचल्याचा फायदा आहे, इतकं वाचन केल्याचा, आयुष्याकडे उघड्या डोळ्याने बघण्याचा. हे असते बघ, नुसतं पाठांतर केलं तर होत नाही. बिलकुल. तुम्ही त्याच्यात शिरून पाठांतर करा, लगेच होतं. मग लगेच पाठवतो. म्हणजे मला हे वाक्य तू हे म्हणणार आहेस हे मला माहिती असतं, तू का विचारलं तर पुढचं माझं वाक्य आहे. हे असं पाठ केलं की अख्खं नाटक. आणि त्यांचं कोणाचंच पाठांतर झालं नव्हतं कारण वेळ कमी होता. माझं सकट पाठ होतं आणि मग मी ते फार हे करायचंय. त्याच्यामुळे तसा काही माझ्यासाठी फरक नसतो. जसं मोरूच्या मावशीला मी डिवोशननी केलं होतं, तेवढंच दुसऱ्या अंकाला पण डिवोशननी केलं, तसंच जिम्माला केलं, तसंच केलं. नाटक प्रोफेशनल आहे का हे त्याच्यावर मला फरक नाही पडत. पण बीडच्या प्रेक्षकांकडनं मात्र होतं की बाहेरचं नाटक आलं की तुम्ही 700 रुपयाचं तिकीट देऊन तुम्ही बघता. पण जेव्हा बीडचे कलाकार जेव्हा सादर करतात तेव्हा तुम्ही एकतर येतच नाही, आलात तर मग तेवढ्या सिन्सिअरली किंवा सिरियसली बघत नाही असं मला वाटतं. की म्हणजे आपला कलाकार आपण मोठा केला पाहिजे ना. आणि असं काही नसतं. आता बाहेरचे येतात तेवढ्याच ताकदीने इथले पण कलाकार सादर करतात. पण मग ते तुम्ही बाहेरचे आले की तुम्ही 700 रुपये पण देता नाटकाला बघायला येतात. इथे मात्र मग तिकीट द्यावे लागतात, तुम्हाला सांगावं लागतं तुम्ही 10 खपवा, तुम्ही 10 खपवा. तुम्ही अशी वेळ नको यायला. आणि आता तर अशी गोष्ट आहे की किती दिवस झाले, 1 ते 2 वर्ष झाले आपल्याकडे बीडमध्ये नाटकच आलेलं नाही. बिलकुल. त्याच्यामुळे मग तुम्ही इथले तरी बघा ना. नाटक ही जिवंत कला आहे. जसं कलाकारांची जबाबदारी असते जिवंत ठेवायची, तशी प्रेक्षकांची पण असते ना. बिलकुल. आणि तुम्हाला नाटक काहीतरी देतं. चित्रपट देतोच असं नाही, देतो चित्रपट पण त्याच्यात करमणुकीचा भाग जास्त असतो. पण नाटकामधनं काहीतरी संदेश दिलेला असतो, काहीतरी जाणीव दिलेली असते, काहीतरी सामाजिक भान जपलेलं असतं. किंवा असं कधीच होत नाही की ह्या नाटकातनं काहीच मिळालं नाही, काहीतरी तुम्हाला मिळतं. मग तुम्ही ठीक आहे ना. नाही, मग इथे जेव्हा आपण इथे प्रयोग लावतो तेव्हा आपण कमी ठेवतो ना. पण तेवढाही तुम्ही वेळ देऊ शकत नाही किंवा तेवढ्याही याला तुम्ही येऊ शकत नाही. तर तेवढं थोडंसं ते मला खटकतं की इतक्या बीडच्या प्रेक्षकांनी बीडचं जर नाटक उचलून धरलं तर बाहेरून नाटक याची वाट बघायची आपल्याला गरज नाहीये. इथले पण संघ उभं राहतील, इथले परिश्रम करतील. जर आम्ही राज्यनाट्याला सादर करू शकतो तर आम्ही व्यावसायिक प्रयोग करू शकत नाही का? राज्यनाट्याला जर आमचं कौतुक होतं तर मग इथे होऊ शकणार नाही का? तुम्ही या ना, तुम्ही बघा, पाहिजे तिथे दाद द्या. मग इथले म्हणजे असं माझं प्रेक्षक म्हणून अशी अपेक्षा आहे माझी. प्रखर मताने तुम्ही मांडता ही गोष्ट. आणि मी याचा साक्षीदार आहे ना. 1-1.5 वर्ष झाले असतील किंवा 2 वर्ष झाले असतील ह्या घटनेला. शरद पोंक्षे सरांचं पुरुष नाटक आलं होतं आपल्या नाट्यगृहामध्ये. त्यांनी मीडिया समोर त्यांची खंत व्यक्त केली. इथले वॉशरूम ठीक नाही आहेत किंवा नाट्यगृहाचं एकंदरीत जी काही अवस्था असेल त्यावेळेची त्यांनी ती मेन्शन केली आणि दुःख व्यक्त केलं त्यांनी त्याच्याबद्दल. पण तिथे प्रेक्षक
तिकीट काढून आलेली होती. आणि तोच माझा एक्सपिरियन्स 3-4 वर्षापूर्वीचा, जेव्हा आपण एखादं नाटक लावतो नाट्यगृहात आपल्या, तर हे काय कुठे चुकतं मला कळत नाही, की आपली चूक आहे एक कलावंत म्हणून, की आपण मुंबई सारखी क्वालिटी, पुण्यासारखी क्वालिटी किंवा गोष्ट कंटेंट असेल असंही म्हणता येत नाही. आपल्याकडच्या गोष्टी तर वर तर फिल्म म्हणतात मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर अशी कोणती गोष्ट आहे की जी गोष्ट आपल्याला प्रकर्षाने पाळावी लागेल किंवा डिसिप्लिन मेंटेन करावं लागेल, किंवा कोणती गोष्ट अशी की लोक तिकीट काढण्यासाठीच गर्दी करतील, अशी कोणती गोष्ट तुम्हाला वाटते? काय राहिले? एक तर आपण कमी पोहोचतो, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट कमी पडते म्हणता येईल, किंवा कमी पोहोचतो आपण, कारण त्याला पण कारण आहे. आपण खूप घाईत करतो कुठली गोष्ट, म्हणजे आता आहे राज्यनाट्य आता टाकले, मग आता 15 दिवसात नाटक हे करा, मग आपण खूप वेळ देत नाही. मग काय होतं की सगळा वेळ त्याच्यातच जातो. जा प्रॅक्टिसला, कॉस्ट्युम शोधा, हे करा, हे लागतो ते. मग आपण, म्हणजे माझ्याकडनं पण होतं ते. नाटक झाल्यावर जेव्हा पेपर लिहितं सगळे मला म्हणतात, आम्हाला का नाही सांगितलं? मग आपल्याला वेळच नसतो ना सांगायला. त्या प्रोसेस मधून बाहेर यायला वेळच नाही. या प्रॅक्टिस करा, पाठांतर करा, सगळ्या गोष्टी जमा करा, विसरायचं नाही म्हणून. आपण जर थोडं आधी सुरू केलं, 2 महिने आधी सुरू केलं, तर मग आपण जेव्हा पूर्ण आपली प्रॅक्टिस छान होईल, तेव्हा तिथून पुढे आपण थोडा वेळ आपण पब्लिसिटीसाठी, थोडा आपल्या जे संपर्कात आहे कारण ज्यांना खरंच आपलं कौतुक आहे, अशा लोकांसाठी देऊ शकतो ना, की ह्या तारखेला नाटक आहे, या बरं का, असं आहे. तर ते एक होतं आपलं. आपण खूप शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रॅक्टिसच करत राहतो. बिलकुल. म्हणजे ती उरकत नाही. प्रॅक्टिस तुमचं कम्प्लीट नाटक बसलेलं पाहिजे 15 दिवस आधी. बिलकुल. तर मग राहिलेले 15 दिवस तुम्ही पब्लिसिटीसाठी, बाकीच्या संपर्क साधण्यासाठी देऊ शकाल, असं मला वाटतं. वैयक्तिक म्हणजे याच्यावर हे आहे की तुम्ही कुठलीही प्रोसेस सुरू करण्याच्या त्याच्या अगोदरचं त्याचं सुनियोजन, कोणत्या दिवसात काय करायचं, कोणत्या वेळेत काय करायचंय, किंवा ते पूर्वी हे असायचे बघ, व्यक्ती असायचा सेपरेट, की तो हे करण्यासाठी मार्केटिंग करणार. तर ते तसं नाही. तर मग कुणावर तरी ती जबाबदारी द्यायला पाहिजे एका व्यक्तीवर, की तू इकडे काहीच लक्ष देऊ नको, हे तू कर. ओके. असं तो एक माणूस नेमला पाहिजे. किंवा तुम्ही जाऊन भेटा या शाळेमध्ये, की लहान मुलांना इतकं कन्सेशन आहे, मोठ्या माणसांना इतकं तिकीट आहे, किंवा ऑफिसमध्ये जा, त्यांना सांगा की तुम्ही जर एकदम 10 तिकीट घेतलं तर थोडंसं तुम्हाला कन्सेशन मिळेल. किंवा सगळ्या ऑफिसेस मध्ये जा, किंवा शाळांमध्ये जा, संस्थांमध्ये जा. जे नाट्यप्रेमी आहेत पण जे दुरावलेत, सध्या करत नाहीयेत, त्यांच्याकडे जा, त्यांना बोलवा ना. का बरं ते दुरावले, येतील तर ते पण जोडले जातील ना परत. त्या लोकांना आणा तुम्ही, जे थोडेसे जरा वय झालंय, बाजूला पडले ते बाजूला पडले, कोणी संपर्कातच त्यांच्या जात नाहीये, मग तुम्ही जा, त्यांना बोलवा ना, ते पण येतील ना. कारण ते तर खरी रसिक आहेत ना. कारण तो जो कलावंत असतो तो उत्तम रसिक पण असतो. मग तुम्हाला टाळ्या पाहिजेत ना, तुम्ही बोलवा ना त्यांना. आणि इतकं शिष्टपणा आहे आपल्याकडे की ग्रुपिझम आहे. इकडचा ग्रुप असेल तर इकडच्या ग्रुपनी यायचं नाही, इकडच्या ग्रुपचं असेल तर इकडच्या ग्रुपनी यायचं नाही. आणि तक्रार करायची, तू विषय काढलास म्हणून मी सांगते की मी बीडमध्ये जेवढे नाटकं आहेत तेवढी सगळी पाहिलीत मी. आणि मी कधी पण 700 तिकीट काढून पहिल्या रांगेत बसून बघते, कारण नाटकावर माझा खूप जीव आहे. नाटकासाठी पैसा काय तर मला वाईट वाटत नाही. फक्त मी पुरुषला नव्हते, कारण तेव्हा आमचं गेट टुगेदर, माझी एक मैत्रिणी युकेला चालली होती, काय आमची आयुष्यात पुन्हा भेट होईल का नाही सांगता येत नाही, म्हणून मग मी गेले होते, म्हणून पुरुषला नव्हते. त्याच्या आधी ह्याचं सांगते मी तुला, भरत जाधव सरांचं नाटक झालं होतं, पुन्हा सैरेस. तेव्हा असं झालं की लाईट गेली, जनरेटर मागवले बाहेरून, आणि जनरेटरचे पैसे पण त्यांच्याकडनंच घेतले. तर भरत जाधव सरांनी शेवटी सांगितलं होतं की मी पुन्हा बीडला कधीच येणार. का तर म्हणे मी नाट्यगृहाचं भाडं दिलं होतं ना, जर लाईट गेली तर ती माझी जबाबदारी नाहीये ना. आणि ते निर्माते होते म्हणे, मी पूर्ण भारतभर फिरतो, भारताच्या बाहेर पण जातो म्हणे, पण असं कधीच झालं नाही, मी बीडला पुन्हा कधीच येणार नाही. बाकी पण त्यांची तक्रार. त्याच्या आधी त्यांनी ते प्राजक्त कुलकर्णी बरोबर एक नाटक केलं होतं, मला त्याचं नाव नाही आठवत, मी त्याला पण होते. एक वाक्य बोललं की फट आवाज यायचा साऊंडचा, एक वाक्य फट. तर ते डेडलाईनच्या पुढे येऊन शेवटी त्यांनी कंट्रोल रूमकडे बघून विचारलं की नेमका काय प्रॉब्लेम आहे म्हणे. तिथून जे ते बाहेर आले ना, पुन्हा त्यांना भूमिकेत शिरताच आलं नाही. म्हणजे ते मला जाणवलं की परत कळतात की मग तेव्हा ते बंद झाले यायचे. असं करून करून नाटकच बंद झालं ना रे. मग एक प्रशांत नामले पण त्यांचा सत्कार केला, तर त्याचं सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. तर ते मला, मी त्यांचं एक सूत्रसंचालक कौतुक करतोस आणि ते नाटक होतं, ते मला म्हणाले कौतुक नको, हे सांगा म्हणे एसी सुरू करायला. इथे आमची काय, म्हणजे ऑडियन्स मधला पण बंद आहे म्हणे, इथलाही बंद आहे, आमच्या घामाच्या धारा लागल्यात म्हणे. आपली किती गळचेपी होती, आपण बीडच्या आहोत. तर मग म्हणून
इथे जे आम्ही नाट्यगृह सुधार समिती होती त्याच्या याला बसलो होतो आणि मी एकमेव महिला होते की जी मी तिथे उपोषणाला बसले. कारण म्हणजे माझं जवळीक अशी नाट्यगृहाशी की नाट्यगृहाच्या उद्घाटनाचं सूत्रसंचलन मी केलेलं आहे. नाट्यगृहाच्या त्याच्या उद्घाटनाचं सूत्रसंचलन मी केलंय. मनवा पहिली एकांकिका मी तिथे केली, मोरूच्या मावशी पहिलं नाटक मी तिथे केलंय. मला खूप अटॅचमेंट आहे, म्हणजे माझ्यासाठी ते नाट्य मंदिर आहे. बिलकुल. आणि जिथे गेल्यावर आपण डोकं टेकवतो आधी, तिथे जर लोक येऊन असं म्हणत असतील तर ते फक्त नीट व्हावं एवढीच अपेक्षा होती. मग कुणाला तरी मला ते कोणीतरी चुकतंय किंवा कोणीतरी करावं असंही माझं म्हणणं नव्हतं. माझं फक्त ते नीट व्हावं या हेतून मी तिथे बसले. बीड रंगभूमीमध्ये काम करत असताना असे कोणते व्यक्ती तुम्हाला वाटलं की हा या दिग्दर्शनाच्या अंडर मला काम करताना मजा आली किंवा मला काहीतरी वेगळं मिळालं, किंवा काय वाटतंय की सजेस्ट करावं दिग्दर्शक कसा असायला पाहिजे नाटकाचं? सजेस्ट असं नाहीये, म्हणजे थोपू नाही असं मला वाटतं. आपलं मत नाही थोपू, म्हणजे कदाचित माझी भूमिका वेगळी असू शकते त्या याच्याकडे बघायची असेल ना, किंवा जसं जसं तुम्ही वयाने किंवा अनुभवाने मोठे होत जातात तर थोडी थोडी मॅच्युरिटी येत जाते आपल्याला, किंवा काही काही गोष्टी सापडत जातात, जागा सापडत जातात आणि दृष्टिकोन वेगळा असू शकतो. त्यांनी सांगावं किंवा मग आधी मोकळीक द्यावी की तू करून बघ असं आहे, मग नंतर सूचना दिल्या तर आवडतात मला की ठीक आहे इकडे नको बघू, ते चांगलं नाही वाटत, तू इकडे बघ, किंवा असं इतकं नको पटकन जडू, किंवा काय ते असं सूचना द्याव्यात, पण असं थोपू नाही की असं 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 नाही, तसं करू नये. दाबला जातो असं मला वाटतं कला म्हणतात अशाने, म्हणजे उत्स्फूर्तता जी असते ना ती दाबली जाते. आणि सांभाळून घ्यावं. नवीन कोणी असेल तर फार हे नाही करू की म्हणजे सिनियर कडनं आणि ज्युनियर कडनं सारख्याच अपेक्षा करू नये. जर कोणी पहिल्यांदा काम करत असेल तर त्याला एनर्जीमध्ये तफावत, समजून घेण्यामध्ये तफावत. किती लोकांना कन्फ्युजन असतं की जो व्यक्ती पहिल्यांदा करत असेल त्याला ह्या विंगेतून यायचं की ह्या विंगेतून यायचं, माझं आत्ता एंट्री आहे का नंतर आहे, होऊ शकतं ना. आपण असं त्यांना लगेच अरे अरे हे असं नाही करू. नवीन नाट्यगृह असलं तरी ते आपल्याला सगळ्यांनाच होत, सगळ्यांना एंट्री कुठे यायची, आणि आपण प्रॅक्टिस कुठेतरी वेगळ्या दिशेला बघून करतो. तिथे गेलं तर नाट्यगृहाची दिशा वेगळी असते, चुकतं राईट लेफ्ट चुकतं, तर होऊ शकतं. तर समजून घ्यावं आणि प्रेमानेच करून घ्यावं असं मला वाटतं. कारण कला आहे, इथे काही तुम्ही ऑफिस नाहीये किंवा कॉम्प्युटर नाहीये ठाक 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 आणि करा डिलीट असं नाही लागले. तर तुम्हाला जर म्हणजे तुमच्या माणूस उमलत तुम्हाला ते कलाकार घडवता आलं तर जास्त चांगलं, तो सगळ्यात चांगला दिग्दर्शक असं मी म्हणेन. आणि जी आवडती भूमिका तुम्हाला आठवते का की या भूमिकेने मला माझ्या आयुष्याच्या जवळ नेलं किंवा माझ्या फॅमिलीच्या जवळ नेलं किंवा मला माझ्या एका लाईफच्या एका प्रसंगाशी मला फार रिलेटेबल हे कॅरेक्टर आहे असं कॅरेक्टर? नाही रे, म्हणजे असं काही नाही झालं बरं का. कारण बऱ्याचशा ह्याच्यात मी एकतर मन दुआदारमध्ये पण माझा मृत्यू होतो, मनवामध्ये तिचे डोळे ती देते, साठा उत्तराच्या कहाणीमध्ये ती मरते, सॅक्रिफायसच झालंय असंच आहे. पण म्हणजे पण असं असतं की प्रत्येक भूमिका तुम्हाला समृद्ध करते, कारण वेगवेगळा दृष्टिकोन असतो, काहीतरी देते ती तुम्हाला. असं कधीच होत नाही की तुम्ही वेगळं राहिलं आणि ती भूमिका वेगळी राहिली. उलट त्यातनं बाहेर यायला तुम्हाला वेळ लागतो, म्हणजे मला तरी लागतो, बाकीच्यांचं मला माहिती नाही. तुम्ही एकदा घुसलात ना की मग तुम्ही ते होऊन जाता. म्हणजे माझं तरी तसंच असतं, माझं उठता बसता, मी जेवताना पण नाश्ता करताना पण माझ्यासमोर डोक्यात सगळं हे वाक्य मग असं असं वगैरे असं तेवढे दिवस मी तशीच असते आणि मग नंतर बाहेर यायला मला वेळ लागतो. पण प्रत्येक भूमिका तुम्हाला समृद्ध करते एवढं मात्र नक्की. म्हणजे माझ्यावरून तरी मी सांगते, कारण माझ्याच वयाच्या बायका मी इतकं तक्रार करताना बघितल्यात ना, डोकं दुखतं, कमर दुखते, पाय दुखते, बोरच होतं, किंवा आता जाऊ द्यायच्या आयुष्यानंतर काय असं त्याला सांभाळायचं, आता मुलं बाळा झाली, आता लग्न झाली म्हणजे वगैरे अशा तक्रारी असतात. तसं मला कधीच वाटत नाही. म्हणजे मला असं खूप उत्साही वाटतं, खूप आनंदी वाटतं, खूप करावं असं वाटतं, असं खूप एनर्जेटिक वाटतं. आणि त्याचं सगळं कारण कला हेच त्याचं एक कारण असावं मला असं वाटतं. कारण तू बघ ना, बाकीच्यांना व्यक्त व्हायला साधन नसतं, जर मग काहीतरी ते फालतू गोष्टींकडे जातात, पण कलाकाराला व्यक्त व्हायला साधन असतं. तू बघ ना, चित्रकार चित्रातनं व्यक्त होतो, कवी कवितेतनं व्यक्त होतो, लेखक त्याच्या लेखनातनं व्यक्त होतं, जे नर्तक आहेत त्यांच्या नृत्यातनं व्यक्त होतं. आपल्यासारख्यांना हे एक जोस्ट असतं की एक भूमिका तुम्ही करताय की तुमचे सगळे इमोशन्स बाहेर येतात, भले ते दुसऱ्याशी निगडीत असतील पण येतात ना बाहेर. त्याच्यामुळे आपण सुखी आहेत आणि देवांचे लाडके आहेत असं मला वाटतं. आणि मोठा विचार आहे. आणि मला तर वाटतं की प्रत्येक लहान मूल जन्माला येताना बंद मुठीनं येतं, देव प्रत्येकाला त्याच्यात कला देतं.
पण जर तुमच्या लहानपणीच ते लक्षात आलं तर तुम्ही साधना करू शकता, रियाज करू शकता. पण जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर जसं जसं तुम्ही मोठे होतं तसं कलेचं फुलपाखरू उडून जातं आणि मग आयुष्यभर तुम्हाला एक सामान्य माणूस म्हणून जगावं लागतं. आणि आजच्या काळात फार कठीण झालंय, खूप कठीण झालं. आता आपण जरा रॅपिड फायर कडे जाऊया. रॅपिड फायर आहे, एका वाक्यात तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत रॅपिड फायर मध्ये आणि बघूया काय उत्तर येतात तुमची. रंगमंच की कॅमेरा? पहिला प्रश्न आहे. रंगमंच. वा. आवडतं नाटक? सगळ्याच आहेत पण आता हे उंच माझा झोका. ओके, आता तुमची आवडती अभिनेत्री आणि अभिनेता? तसा तर मला नाना पाटेकर आधी आवडायचा खूप, म्हणजे अभिनेता म्हणून, आणि दिलीप कुमार. आणि आवडती अभिनेत्री मधुबाला. अरे वा. दिसायला आणि अभिनयासाठी स्मिता पाटील. दिसणं आणि अभिनय करणं याही तुमच्या डिफरंट. वा वा. एका शब्दात स्त्री म्हणजे काय तुमच्या दृष्टीनं? शेवटचा प्रश्न आहे रॅपिड मधला. देवानी घडवलेला सगळ्यात अनमोल अशी गोष्ट आहे स्त्री म्हणजे, की स्त्री आहे म्हणून जग आहे, स्त्री आहे म्हणून जन्म आहे, स्त्री आहे म्हणून आई आहे, स्त्री आहे म्हणून तुम्हाला बहीण आहे, स्त्री आहे म्हणून तुम्हाला मुलगी आहे, स्त्री आहे म्हणून तुम्हाला भावना आहेत, तुम्हाला त्या जपता येतात, व्यक्त करता येतात. आपले संस्कार किंवा आपली जी संस्कृती आहे ती जपली जाते. स्त्रीच असते संस्कृतीचा आरसा, स्त्रीच जपते हा सगळा आपला संस्कृतीचा वारसा. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. जो तुम्हाला अभिमानाचा क्षण तो कोणता होता आणि कधीचा होता? असे असंख्य असतील पण खूप आहेत. त्यातले मग अशी सांगितलं तो एक हेमा मालिनीचा, कारण तिने उभं राहून एवढे सगळे मान्यवर बसलेले असताना सगळ्यात आधी तुमच्याकडे बघून तुम्हाला, आणि तिने माझ्या साडीचं एक फार कौतुक केलं होतं हेमा मालिनीने. तर साडी बहुत अच्छी होता. हा, मी व्हाईट साडी आणि त्याला बॉर्डर ब्लॅक बॉर्डरची होती, ती नेसते. तिला फार छान वाटली साडी. आणि सगळे मान्यवर स्टेजवर असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार मानणं तुमच्याकडे बघून आणि पेपरला ती बातमी येणं हा खरंच खूप अभिमानाचा क्षण होता. सचिन खेडेकरांसमोर जेव्हा मी सूत्रसंचालन केलं तेव्हा आता नेहमीच मी प्रेझेंटेबलच करते, छान केलं. आणि मग नंतर मला खूप टेन्शन आलं की म्हटलं समजा जर आधी एकांकिका असेल आणि मग मी ती म्हातारी होते 60 उत्तराची कहाणी, मग मी ते सगळे पांढरे पिंढरे केसन, मग मी नंतर कसं करू सूत्रसंचालन? तर ते मी बोलले तिथे. म्हटलं सर मला इतकं टेन्शन आलं होतं ना की मग कसं, मग मी माझा सत्कार होता, मी सेन्सॉर बोर्डला सिलेक्शन झालं म्हणून, तर मला फार टेन्शन आलं होतं. म्हटलं सर, तर त्यांनी एका सेकंदात मला सगळं ये इकडे आले आणि मग त्यांनी मला हाक केले. मला ते खूप मस्त वाटलं की सरांनी माझा सत्कार केला. ते एक खूप छान क्षण होता माझ्या आयुष्यातला. मिलिंद शिंदे सरांनी सगळ्यात म्हणजे पहिला शॉट होता आणि येऊन लगेच वाटेल हटेल मस्त केलं म्हणले, आणि काही पुन्हा रिटेक नाही केलं ते पण मला छान वाटलं. असे बरेच क्षण आहेत की म्हणजे आता जे केलं मी उंच माझा झोका, त्याच्यात खूप दमदार भूमिका होती माझी, म्हणजे मेन रोल होता. आणि आम्रपाली गायकवाड माहितीये का तुम्हाला? माहितीये का? नाट्यकलावंत आहे ती. जे आली मध्यंतरामध्ये जी रडायला लागली माझ्या गळ्यात पडून की तिला ती सोडेच ना मला. शेवटी लक्ष्मीकांताला म्हटलं मेकअप खराब होतोय आणि हे संपल्यानंतर ती येऊन पायावर रडायला लागली माझ्या पाया पडून. काय केलं म्हणे मॅडम तुम्ही. तर ते सगळ्यात मोठं सर्टिफिकेट होतं. आणि छोटी छोटी मुलं आली, इतकी कुठून आली माहिती नाही, म्हणजे मॅडम इतकं भारी केलं ना तुम्ही, तुम्हाला पहिलं बक्षीसच मिळालं पाहिजे. ते माझ्यासाठी ना की इतक्या लहान मुलांना पण कळलं मी किती काय केलं ते म्हणजे खूप मोठं माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस होतं. असं म्हणेन की हे छोटे छोटे क्षण आहेत की जे नंतर तुम्हाला आनंद देत राहतात किंवा पुरत राहतात, त्या तुमच्या डिप्रेशनच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्यासोबत राहतात आणि तुम्हाला बाहेर काढतात. परिनिरीक्षण मंडळ जे नाटकाचं आहे त्याच्यावरती तुम्ही राहिलात आणि मला वाटतं की महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्री असाल तुम्ही. महाराष्ट्रातलं असं नाही पण बीडच्या म्हणू शकतो. बीड जिल्ह्यातल्या आपल्या, पण बीड जिल्ह्याची पहिली स्त्री असणं काय छोटी गोष्ट आहे का? फार अभिमानाची गोष्ट आहे. तोपर्यंत कोणी नव्हतं झालं, मी चौकशी केली, बिलकुल नव्हतं. तिथे पण विचारलं मी तर ते म्हणाले नाही. हा, पहिल्या स्त्री आहात तुम्ही ज्या परिनिरीक्षण मंडळावरती होता. तर तिथे असताना काय अनुभव आले, काय नाट्यसंहितांशी तुमचा संपर्क आला किंवा कुठल्या नाट्यसंहितांना असे पण प्रसंग असतात कोणी ज्याला नाटकाचं काही जास्त हे नाहीये, रस नाही, अशी लोक येतात मॅडम मला हे करून द्यायचं, किंवा काय अनुभव होते त्यातले बरे वाईट आणि त्यातलेही काही चांगले क्षण काय होते असताना? एक तर तिथे काही लोक अशी होती की जी फक्त त्यांच्या म्हणजे कुठेतरी लग्न लावून आलेली असतील, कारण काही पत्रकार होते ते उगाच तिथे भांडत बसायचे, ऍक्च्युअली त्यांना नाटकाशी काही संबंध नसायचा. तर ते बरेचसे वाद वगैरे व्हायचे. आम्हाला प्रत्येक मीटिंग नंतर 10 संहिता दिल्या जायच्या, तुम्ही चेक करून तुम्हाला काय याच्यात वाटतंय की बाबा की आक्षेपार्ह आहे किंवा मग काही जातीवाचक आहे का, किंवा याच्यामुळे काही होऊ शकतं का, कोणी तक्रार करू शकतं का, ह्या गोष्टी तुम्ही नमूद करून तिथे करायचं असतं. तर
बरेचसे नाटकाशी संबंध होते, पण काही लोक अशी पण होते की जे काहीतरी पत्रकार वगैरे होते, त्यांना ते तसा अनुभव आला. आणि बाकी एकदा थोडस असं झालं की आपल्या इथेच एक नाट्यप्रयोग होता बीडमध्येच, तर मला त्याचं नाव आठवत नाहीये. आणि एका प्रयोगासाठी परवानगी द्यावं, लक्ष्मीकांतनी याला केला होता बघ, तो पुण्याला केला होता अखंड राईट. अखंडच्या याला ते म्हणाले होते का नाटकाची परमिशन द्या, आणि आम्हाला असं सांगितलं होतं की एका नाटकाची परमिशन तुम्ही देऊ शकता. आणि मग ती दिली मी, पण तिथे नंतर मग ते कुणीतरी कळवलं. मग आता ते कुणी कळवलं मला कळलंच नाही, कारण होतं बीड मधलंच. पण ते तिथे मग त्यांना ते मला म्हणाले की मग तुम्ही कसं काय दिली परवानगी, त्यांनी पैसे भरले नाही, काही हे केलं का, ते पाठवलं का, तुम्ही का परवानगी दिली. म्हटलं मग सर मग तुम्ही इथे का बरं असं सांगितलं होतं की एक नाटकाला तुम्ही परवानगी देऊ शकता म्हणून. पण तिथे तेव्हा थोडंसं जरा वाद झाला होता किंवा हे झालं होतं. बाकी अनुभव ठीक होते खूप. त्याचा फायदा असा झाला की खूप नाटकं वाचायला मिळाली. आणि त्याच्यात गंमत अशी झाली की तिथे एक नाटक असं होतं की जे मी तिथे रिजेक्ट बऱ्याचशा त्यांना काढल्या होत्या, आणि तेच नाटक इथे नंतर बीडमध्ये एक जणांनी केलं, तर मला सांगणार नाही. त्यांनी मला विचारलं करता का, म्हणलं नाही मी त्यांना कशाला सांगू ना, पण मीच ते नाही केलं होतं की मला थोडस ते अश्लीलतेकडे झुकणार वाटलं होतं, म्हणून मी नाही तत्व आहे. नाही, तत्व आहे आणि स्वाभिमान, दोनच गोष्टी. कारण दुसरं काहीच नाहीये माझ्याकडे, तर मी ते जपते, स्वाभिमान जपते. आणि लॉकडाऊन पिरियड मधला तुमचा एखादा प्रसंग किंवा एखादा अनुभव तो आयुष्यभर तुम्ही कॅरी कराल? लॉकडाऊननी मला सगळ्या फॅमिली बरोबर राहायला शिकवलं. ऍक्च्युली मी एकटी राहते असं म्हणायला हरकत नाही, कारण मुलं दोघं बाहेर असतात, मी असते आणि डॉक्टर ते तर त्यांचा व्यवसाय तसं असला बाहेर असतात. तर लॉकडाऊननी मला सगळ्यांना एकत्र राहायला शिकवलं. आणि मग आता मग तसं कसं झालं होतं की एकटी राहून मला माझंच राहिलं होतं की माझं वाचन, मी हे एवढंच करणार, हे करणार. मग जेव्हा सगळं जण झाल्यानंतर मग अरे 5 जणांचा स्वयंपाक करायचा, 5 जण येण्याचा, काहीतरी वाद होणार, काहीतरी हे होणार. तर ते शिकवलं मला, अजून जास्त लोकांबरोबर राहायला शिकवलं मला. बॉन्ड वाढला लॉकडाऊन. बॉन्ड वाढला. आणि त्याच्यातलं एक वैशिष्ट्य असं होतं की मी क्लिनिक चालू ठेवलं होतं. मास्क लावून जायचे, पण मी पेशंट बघितलेच. मलाही कोरोना झाला त्याच्यामुळे. हो, मी ऍडमिट होते माऊलीमध्ये 7-8 दिवस, पण मी माझं कर्तव्य सोडलं नाही. आणि रिकवर आता तुझं बसले त्या काळात रिस्कीच होतं. रंगभूमीला तुम्ही कसं बघताय, त्यांच्यासाठी काय सूचक वाक्य बोलाल, किंवा काय आपण एकत्रित येण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि एकत्र आहोतच आपण, पण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा काय याच्याबद्दल बीड रंगभूमीबद्दल ऑल ओव्हर तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं फक्त बीड रंगभूमीला सेंटरला ठेवलं पाहिजे. आपण आपलं मीपणा, अहमपणा, आपला ग्रुपिझम बाजूला ठेवला पाहिजे. जर ह्या ग्रुपनी मला बोलवलं तर मी जाऊ शकते तिकडे ना. इकडच्या ग्रुपनी नाराज व्हायचं काहीच कारण नाही, कारण त्या भूमिकेला मी सूट होत असेल म्हणून त्यांनी बोलवलं असेल ना. म्हणजे मी माझी मतं त्यांच्याप्रमाणे केली अशी नाहीये, हे ती भूमिका करायला गेलीये ना, हे तुम्ही समजून घ्या. मुळात म्हणजे मला असं म्हणायचं की आपलं जीवन कधीपर्यंत असतं आपल्यालाच माहित नसतं ना. उद्याची शाश्वती आपण काय एकमेकांबद्दल आकस करायचा. सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. मोठी निर्मिती करा, किंवा आपापल्या जागेवर बऱ्याच जणांनी करा ना. राज्यनाट्याला एवढे 4 का 5 एंट्रीज असतात, का नाही 10 असायला पाहिजेत, 15 असायला पाहिजेत. आपापले ग्रुप वाढवा, हे करा. आणि सातत्याने, म्हणजे फक्त तेवढंच होतंय की आता राज्यनाट्याला एंट्री पडते, मधल्या काळात पण एखादं नाटक मला काहीतरी व्हायला पाहिजे. कोणीतरी पुढाकार घेऊन म्हणा, किंवा एखाद्या मोठ्या संस्थेने म्हणा, किंवा नगरपालिकेने म्हणा, एखादी स्पर्धा ठेवली तर बाहेरचेही संघ येतात, आपल्याही संघांना संधी मिळते, आपल्यालाही बघायला मिळतं. आता असं झालंय की कित्येक वर्ष झाले मी नाट्यगृहात गेलीच नाही. आता गेले फक्त ते उंच माझं झोकायला, पण कुठलं नाटक बघायला म्हणा किंवा काहीतरी साजरा असं गेलोच नाही ना. सातत्याने काहीतरी घडलं तर म्हणजे तिला चळवळ म्हणताय. काहीतरी करायचं मध्ये थोडंसं होतं, तसं नाही झालं पाहिजे. आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ठीक आहे ना, तुमची मतभेद असतील, पण मनभेद नसला पाहिजे ना. तुम्ही कलाकार आहात ना, मग तुम्ही कलेसाठी या ना एकत्र. तुमचे ठीक आहे, नाही मला तुझी एखादी गोष्ट नाही पटली तर मी स्पष्ट सांगायला पाहिजे, रवी हे मला पटलं नाही, का बरं असं केलं, पण म्हणजे तुझ्यावर कामच नाही करायचं, हे नाही मला पटलं, एवढी कट्टर का नाही करायचं, मग कधी कुणाबरोबर करायचं. आहेतच 2-4 ठिकाण, इकडं केलं की इकडं, इकडं हे असं का. कलाकारांची गळचेपी होते ना. बिलकुल, संधी महत्वाची असते, कुठल्या ग्रुप बरोबर करतो हे नाही महत्वाचं, असं मला वाटतं. तुमच्याशी चर्चा करताना मला नक्कीच हे वाटतंय की तुमची खंत आहे की बाबा एकत्र का नाही, किंवा या ग्रुपमध्ये केलं की इकडे काम, त्या ग्रुपमध्ये केलं ही गॉसिप, किंवा याच्यामध्ये जो वेळ जातोय तो आपण सत्कर्मी लावला पाहिजे बीडकरांनी सगळ्यांनी.
तर आणि नवीन नवीन नाटकं लिहिली पाहिजे. आपण तीच जुनी करतोय असं मला वाटतं. नवीन विषय आले पाहिजेत. कारण आता बघ ना तू, पूर्वीचे जे विषय होतात ते इतके आता कधी कधी लागू नाही होत. काही आहेत जे युनिव्हर्सलच आहेत ते शेवटपर्यंत लागू होतील, पण आत्ताच्या पिढीचे जे प्रश्न आहेत किंवा आत्ताचे जे प्रॉब्लेम आहेत ते पण मांडले गेले पाहिजेत ना. तर मला वाटतं म्हणजे लेखक पण तयार व्हायला पाहिजेत. चांगले लेखक, चांगले दिग्दर्शक, चांगले रसिक, चांगले कलाकार हे सगळे निर्माण व्हायला पाहिजे. ते तेव्हाच निर्माण होतील जेव्हा सारखं काहीतरी घडत राहील. असंच काही लगेच कोणी उठून खूप चांगलं होत नसतं. सातत्याने काहीतरी करत राहिलं तर मग पुढे पुढे अजून आपण पॉलिश होत राहतो असं मला वाटतं. नाही पहिल्याच आपण एकदम ग्रेटच नसतो ना, मग ते काहीतरी अजून शिकत प्रोसेस असते ना. आणि तू बघ ना बीड मध्ये किती ठिकाणी म्हणजे केसकेला नाट्यशास्त्र विभाग आहे, सावरकरला नाट्यशास्त्र विभाग आहे, बलभीमला नाट्यशास्त्र विभाग आहे. मग का बरं सारखी नाट्य चळवळ चालू नाही राहत? मग नाट्यशास्त्र विभागातले तयार होणारे विद्यार्थी जातात कुठे? बिलकुल बिलकुल, खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठा आहे. का नाही एकत्र येत? मग हे पण आहे की तुम्ही नाटक बसवा, नाट्यशास्त्राच्या विभागाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कन्सेशन द्या. तुम्ही विद्यार्थी आहात ना, तू अर्ध्या तिकीट येतं ये, पण ये. इतकी शोकांतिका आहे तुला सांगते. संगीत देवबाबळी नाटक झालं होतं आपल्याकडे, फक्त 500 रुपये तिकीट होतं तेव्हा. आणि त्यांचं सगळा दौरा झाला होता आणि शेवटचा प्रयोग म्हणून त्यांनी बीडला लावला होता. तुला सांगते काय नाटक होतं ते. 5,000 जर तिकीट मी त्यांना जाऊन सांगितलं 5,000 तिकीट ठेवलं असतं तरी परवडलं असतं. इतकं सुंदर नाटक आहे. 10 जण होते फक्त, आणि नाट्यशास्त्र विभागातले यांना फुकट वाटले होते पास, तरी पण कोणी आलं नव्हतं. आणि नंतर ते नाटक इतकं उचललं गेलं. किती परेश रावल बोलतात आणि परेश रावलने बोलायची गरज नाही, ते नाटकच इतकी दमदार संहिता, इतकं सुंदर सेट आणि इतके सुंदर लाईट्स आणि इतका सुंदर अभिनय. मी पहिल्यांदा पाहिला. 2च स्त्रिया आहेत, मानसी जोशी आणि दुसऱ्या नाव नाही. आणि काय मी पाहिले लाईव्ह, मी बारंगमध्ये पाहिलं. बापरे, काय आहे, स्वप्नांच्या पलीकडचं होतं. आणि मी त्यांना जाऊन भेटले, माझ्याकडे फोटो आहेत त्यांच्याबरोबर. आणि वाटतं असं बावळकीर आपली ही भूमिका करायची राहिली. बापरे, नाही म्हणजे फारच. आणि इतकं आपण दुर्दैवी की तिथे 10 परिषद असेल, प्रेक्षक असावेत फक्त. फार असं यायला पाहिजे रे नाटकाला. रसिक निर्माण झाले पाहिजे बीडचे. बिलकुल. हा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला माझा, की शेवटचा म्हणजे संवाद थांबतो फक्त, आपला प्रवास नाही थांबत आहे या प्रवासातला पॉडकास्टचा, की भविष्यातील तुमचे काय स्वप्न आहेत स्वतःप्रती, स्वतःकडून, आणि भविष्यात तुम्ही स्वतःला कुठे पाहता आणि काय करायचं राहून गेलंय आयुष्यात, जे करायचं राहून गेले, मला हे करायचं आणि मी ते अचीव्ह करणार आहे, याच्याबद्दल काय सांगा? काय राहून गेले याचा मी फारसा विचार करत नाही, कारण खूप गोष्टी राहून गेल्या. कोणी जरी ठामपणे पाठीशी असते तर मी आज कुठल्या कुठे असले असते याबद्दल मला अगदी 100% खात्री आहे. समजा मी कुठेतरी गेले असते नाट्य क्षेत्रात म्हणा किंवा सांगते, पण योग्य वेळी गेले असते असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे काय राहून गेलं ह्या गोष्टीबद्दल मग उगाच निराशा येते. पण मी असंच म्हणजे मी माझ्याकडनं 100% प्रयत्न करत राहील. मी स्वतःला असंच करेल, अशीच मेंटेन ठेवेल. जर मला नाटक मिळालं तर मी खूप ताकदीने करेल, आणि मला नाटक सातत्याने मिळत राहावं. नाटक असेल, एकांकिका असेल, तर ते म्हणजे श्वास आहे माझा, आणि ते मी शेवटपर्यंत करत राहिले. आणि मला असं वाटतं की असा जीव जावा माझा, म्हणजे इतक्या फ्रेश याच्यामध्ये असं काय मला आढळ व्हायची वेळ नाही. आणि खूप सारे नाटकात आपण सोबत काम करणार आहोत, नक्की खूप प्रवास आपण सोबत करणार आहोत. तर आपण इतक्या छान गप्पा मारल्या, आता आपण शेवटाकडे जातोय. तर आता एक ज्येष्ठ सूत्रसंचालिका म्हणून मी ही जिम्मेदारी तुम्हालाच देतो, की आजपर्यंत तुम्ही फार कविता लिहिल्यात, बऱ्याच कार्यक्रमांमध्ये तुम्ही स्वलिखित कविता सादर करता, तर मला थोडंसं ऐकायला आवडेल मॅडम तुमच्याकडनं. दार उघड चिवतई चिवतई दार उघड, दार उघड चिवतई चिवतई दार उघड. दार असं लावून जगावरती काऊन किती दिवस डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही, आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच मग आपला द्वेष करू लागतो, आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतं. पहाटेच्या उजेडात तुझं खरटण आलं, फुलपाखरू तुला शोधत आलं. अगं चिवताई तुला काही सुद्धा कळलं नाही. अगं तुझं दार बंद होतं,
डोळे असून अंध होतं, बंद दाराआड बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल, दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई दार उघड, दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई दार उघड, दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई दार उघड, दार उघड, दार उघड, चिवतई चिवतई कलाकारांच्या बाल्य किल्ल्यासाठी, माझ्या आणि रवीसाठी आज तरी दार उघड. वा 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 वा, क्या बात आहे, छान वाटलं. अशीच मला आता दुसरी कविता तुम्ही ऐकवा, कुठलं तरी अजून काय आठवतं तू तरुण आहेस तर ते प्रेमाची कविता ऐक. नक्कीच. मंगेश पाडगावकरांची कविता सगळ्यांना सांगते. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ते सेम असतं. काय म्हणाला, काय म्हणाला, तेवढी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने चिल्लर वाटतात, असल्या तर असू दे, फसल्या तर बसू दे, तरीही प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ते सेम असतं. 16 वर्ष सरले की अंगात मला फुलं लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळी फुलं लागतात. आठवतं ना, आठवतं ना तुमची आणि माझी 16 जेव्हा चालली होती, होडी सगळीच मानानं भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, बोडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडालो असतो तरी झालं असतं, प्रेमानच हलगत वर काढलं असतं. हे तुम्हालाही कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चांदणं सांडतं सुद्धा, 2 ओळींची चिठ्ठी म्हणजे सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी म्हणजे सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. क्या बात आहे मॅम, क्या बात आहे. मला आणि बालेकिल्ल्याला तुम्ही वेळ दिला, बालेकिल्ल्याला काही तुम्ही सवाल केलेले आहेत, बालेकिल्ल्याला काही उपदेश केलेले आहेत अधिकार प्रामाणिकपणानं, तर हे मला फार आवडले. आणि तुम्ही बालेकिल्ल्याला मला वैयक्तिक वेळ दिला. असाच रंगभूमीवर तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमचं समर्पण आणि रंगभूमीची सेवा तुमच्या हातून सदैव घडत राहू, या माझ्याकडून आणि बीड जिल्ह्याच्या कलावंतांकडून मनापासून शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार.